आपण पाहत आहात बीसीसीएन न्यूज प्रस्तुत आवाज बुलढाणेकरांचा लेखाजोखा नगरसेवकांचा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था, घराघरातील नाते, घरातील प्रत्येकाचे खाते आणि शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा, कोटा, लातूर, नांदेड सारखा रिझल्ट आता बुलढाण्यात। शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था। 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS, 30 BAMS, 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT, 1 NIT, 1 IIIT। तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा। आमच्याकडे आपली गुंतवणूक इतकी सुरक्षित जसे मूल आईच्या कुशीत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता आपण पोहोचलेलो आहे प्रभाग क्रमांक 13 मधील ब मध्ये। प्रभाग क्रमांक 13 मध्ये एकता नगर, केशव नगर, महावीर नगर, सरस्वती नगर, लक्ष्मी नगर, अष्टविनायक नगर या नगरांचा समावेश आहे। गेल्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 13 हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव होता, तर प्रभाग क्रमांक 13 हा सर्वसाधारण होता। प्रभाग क्रमांक 13 मध्ये गेल्या निवडणुकीला एकूण 5 उमेदवार रिंगणात होते। त्यापैकी भाजपच्या उमेदवार सरला मंदार बाहेकर या 265 मतांनी विजयी झाल्या आहेत, तर प्रभाग क्रमांक 13 मध्ये एकूण 6 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। त्यापैकी भाजपाचे गोविंद धोंडोपंत सराफ हे 124 मतांनी विजयी झाले आहेत। सोबतच या प्रभागांमध्ये उदय देशपांडे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली आहे। आता पाहूयात याच प्रभागातील नागरिकांच्या प्रतिक्रिया। आता आपण पोहोचलेलो आहे प्रभाग क्रमांक 13 मधील ब मध्ये आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सरस्वती नगर मधील हे गणपती मंदिर आहे। या ठिकाणी संपूर्ण या परिसरामधील नागरिक जे आहे दर्शन घेण्यासाठी येत असताना सायंकाळी या परिसरामध्ये सरस्वती नगर मधील जे ज्येष्ठ नागरिक आहेत हे या ठिकाणी निवांत बसण्यासाठी येत असतात आणि सर्व नागरिक आता आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून खऱ्या अर्थाने या प्रभाग क्रमांक 13 मधील नगरसेवकांनी विकास केलाय का, अजूनही आणि झालेल्या विकासासंदर्भात ते समाधानी आहेत का, असे एक ना अनेक प्रश्न आहेत। हे आपण त्यांच्याकडून आज चर्चा करणार आहोत आणि आपल्या सोबत या ठिकाणचे एक स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक आहेत। काका, काय सांगाल, तुमच्या या प्रभागाचे कोण नगरसेवक आहेत? या विभागाचे आमच्या सराफ म्हणून नगरसेवक आहेत। बरं, गेल्या 5 वर्षामध्ये या नगरसेवक या ठिकाणी दिसले का तुम्हाला? नाही, आमच्या विभागामध्ये म्हणजे महावीर नगर हा जो भाग आहे याच्यामध्ये त्यांनी आतापर्यंत कोणते काम केलेले नाही आहे, कोणतंच नाही, एकही नाही। 5 वर्षामध्ये एकही काम केलं पाहिलं पण नाही आणि जे करायला पाहिजे होतं त्याच्या सगळं विरुद्ध केलं, जे काही कामं करायचे होते ते। गेल्या निवडणुकीला तुम्हाला कुठले नेमके निवडणुकीला ज्यावेळेस ते आले होते मतदान मागायला त्यावेळेस त्यांनी कुठले आश्वासनं दिली होती तुम्हाला? त्यांनी सांगितलं होतं आम्ही सगळा विकास करू, रस्ते करू, नाल्या करू, त्या ग्राउंड आमचं अतिक्रमण होतं त्याची व्यवस्था करू, पाण्याची व्यवस्था करू, हे सगळे जे काही नागरिकांना आश्वासन द्यायचे असतात ते सगळ्यांनी दिले। त्यातलं एकही काम एकाने केलं नाही। उलट तुम्हाला माहिती आहे का, जे प्ले ग्राउंड होतं ते अतिक्रमण कायम राहावं ज्याने केलं होतं त्याच्यासाठी यांनी सगळ्यांनी प्रयत्न केले। ते शेवटी आम्हाला कोर्टात जाऊन त्याच्यावर न्याय मिळवावा लागला, हायकोर्टात पण जावं लागलं आणि तेव्हा तिथं स्टे आणून ते ग्राउंड मोकळं झालं। आणि मग आता सरकारने जे ग्राउंड म्हणजे जे प्लेग्राऊंड आहेत की नाही, या ग्राउंडचा विकास करायचा होता तो फक्त त्यांनी केला, यांनी काहीच नाही केलं। यांनी उलट त्याच्यामध्ये काड्या केल्या जेवढे करता येतील तेवढ्या। त्यामुळं विकास हा शब्द आमच्या वार्डात नाही। वार्ड म्हणजे आमचा महावीर नगरचा वार्ड बाकी। आणि आम्ही त्यांना माहिती विचारली की या प्रभागामध्ये तुम्ही आतापर्यंत 1975 पासून, आम्ही आधीपासून नाही विचारली, 75 ते 2021 पर्यंत तुम्ही आतापर्यंत आमच्याकडून कराचा भरणा करून घेतला, त्याचा खर्च कुठे गेला त्याचं उत्तरसुद्धा देत नाहीत ते। आम्ही नगरपालिकेला पण विचारलं, पाण्याचा, पाईपलाईनचा, रस्त्याचा, नाल्याचा, आणि हे उलट त्यांनी आणखी काळ्या काय केल्या माहिती आहे तुम्हाला? सरस्वती नगरचं पाणी
आमच्या पिण्याच्या पाईपलाईनमधून तिथं त्या नाल्यात तिकडे टाकल्या. तेही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं, तरीही ते त्यावर काही कारवाई करत नाही. या ठिकाणी जर आपण पाहतो अत्यंत धक्कादायक हा प्रकार समोर आलेला आहे. कारण विकास कामं तर दूरच, परंतु जी कामे आहेत त्यामध्ये अडथळा निर्माण करण्याचं काम या नगरसेवकांनी केलं अशा पद्धतीचा आरोप इथले स्थानिक नागरिक करतायत. अजून काका मला काय सांगाल, काय नेमक्या ज्या मूलभूत सुविधा असतात त्या पुरवल्या जातात का? 10 वर्षापूर्वी माझ्या घरापासून, मी डॉक्टर दाभाडे महावीर नगरमध्ये राहतो, पेपरला माझ्या घरापासून तर यांच्या घरापर्यंतचा रोड मंजूर झाला. 8 दिवसात आता ह्या रोडचं काम होईल. गेली 10 वर्ष झाले ते रोडचं काम झालेलं नाही. आणि जे 3-3 वेळा त्याने रोड आता हे केलं मागच्या वर्षात, आता ह्या लॉकडाऊनच्या आधी हे जे 3 जे तुकडे आहेत महावीर नगरचे, म्हणजे फक्त पर्टिक्युलरली महावीर नगर 3-3, 4-4 वेळा तो ज्युनियर इंजिनियर येऊन त्याने ते मोजमाप करून गेला आणि 8 दिवसात ते काम सुरू होते. गेले 2 वर्ष लॉकडाऊनचं एकही काम झालेलं नाही. काय काय नेमकं अडचण आली? चौकशी कशाला? चौकशी केली सगळे. चौकशी नाही, एवढंच नाही, आम्ही त्या कर्मचाऱ्यावर माहितीच्या अधिकाराखाली केसेस टाकल्यात त्या कमिशनर ऑफिसला पडलेल्या अमरावतीला. आम्ही नेमका अडथळा काय काय सांगण्यात आलं ना, काय नेमका अडथळा? फंड उलट त्यांनी तिकडच्या नगरामध्ये वापरला असं आमचं म्हणणं आहे. पैसा गेला कुठे? आम्ही त्याला विचारलं वार्ड मेंबरलाही, किंवा तुम्ही आमचा कराचा भरणा दरवर्षी करता की नाही, घेता की नाही. मग ते कराचे पैसे गेले कुठं? तुम्हाला सरस्वती नगर दिसते, केशवनगर दिसते, इतर नगर दिसतात, आणि आमच्या इथं तुम्ही मुरुमसुद्धा टाकत नाही. ते इतक्या नाल्यागाल्या खराब झालेल्या आहेत. तुम्हाला फोटो काढायचे असतील तर आता इथं नालीचं आणि ते रस्त्याचे फोटो तुम्ही काढू शकता. आताही अजून काय समस्या सांगता येईल? समस्या तर ह्याच आहे ना, काहीच म्हणजे साफसफाई नाही, नाली नाही, काही नाही. फोन केला तर नुसतं एक टोपलं टाकतात आणि त्याचा फोटो काढतात, झालं नगर साफ. आता ते ग्राउंड प्रत्येक गोष्टी आहे. छातीचं गवत आजूबाजूला लोक राहतात, गाजर गवत आहे, विचुकाट्याची भीती आहे, साप राहतील, काय नाही त्याच्यामध्ये, कोणी पाहायला तयार नाही त्याच्याकडे. अजून काय कामं झालं पाहिजे तुम्हाला? काय वाटतं की कोणते कामं महत्त्वाचे? तेच व्हायला पाहिजे ना. रस्ता हा सर्व्हिस लाईन तर बिलकुलच नाही, एकदाच झालेली आहे ती. हे जे रस्ता जो झालेला आहे हा 45 वर्षाआधी झालेला आहे. हा रस्ता 45 वर्षाआधी मी जेव्हा लहान होतो तेव्हा हा रस्ता झालेला आहे. त्याच्यानंतर कधी त्याच्यावर काहीच म्हणजे काहीच टाकलं नाही, किंवा रस्ता तो पुन्हा काय म्हणतात त्याला, त्याच्यावर काही निर्णय घेतला नाही. अजून कुठल्या सुविधेचा अभाव आहे? लाईट पण पाहिजे. लाईट ही जरा थोडी असुविधा आहे लाईटांची. याच्या लाईनमध्ये पूर्ण अंधार असतो. तिथे चुकीचे मुलं येऊन काही कामं करतात, काही भानगडी करतात, सिगरेटा पितात, दारू पितात, काहीतरी या लाईनला असतात. तिथं नेहमी अंधार असतो. तिथे काही लाईट कधीही कोणी इकडे लावलेलं आहे. इकडे जास्त उजेड असूनही त्यांनी अजून एक लाईट लावलेली आहे. 7 लाईट आहे तिथे, 6 आहे मला वाटते. बाकी इकडे काही ठिकाणी लाईटच नाही. लाईटची सुविधा पाहिजे. सर्व्हिस लाईन पूर्ण खराब आहे. सर्व्हिस लाईन चांगली झालेल्या पाहिजे. तिच्यात जाता येत नाही, साफही करायला जाता येत नाही. स्वतः आम्ही जर साफ करायला गेलो तर तेही जाता येत नाही. स्वच्छता कर्मचारी नगरपालिकेचे येत नाही? येतात, पण ते तिथेच टाकलेले, ते उचलून नेले जात नाही. ते काय ते ट्रॅक्टर काय त्याच्यात भरून न्यायला पाहिजे ना, तर ते काही नेत नाही. घंटा गाडी नगरपालिकेच्या आहेत त्या नियमित येतात? हां, त्या नियमित येतात. घंटागाडी येते, पण 1-2-3 दिवस आड येतात, तर त्या रोडवर येतात. बाकी मागचे जे नाल्या आहेत त्या कधी साफ केलेल्या नाही आहे. अजून काय सांगसाल तुमच्या प्रभागामध्ये नेमकी सांगण्यासारखी विकास कामे काय? नाही, हेच काम आहे सगळे, की बा सर्व्हिस लाईन क्लिअर नाही आहे, सगळं घाण आहे सगळीकडे, आणि सगळं रोगराई त्यामुळे जास्त वाढून राहिली आहे. आणि विकास कामं सांगता येतील? विकास नावाचा शब्द विकास नाही, काहीच नाही. आमचे नगरसेवक निष्क्रिय नगरसेवक आहे. आम्ही तोंडा म्हणतो डायरेक्ट, काहीच केलं नाही काम. तुम्ही काय सांगाल? अजून काय नेमकी समस्या आहे? काहीच नाही. समस्या अशा आहेत की विकास भाऊंनी सांगितल्याप्रमाणे विकास हा शब्द दूरदूर कुठे नाही. नगर परिषदेकडून काय मूलभूत गरजा नागरिकांना असतात. आमच्या भागातून जवळपास 100% कराचा भरणा असावा. मी छाती ठोकपणे सांगतो, कारण की आम्ही नगरपालिकेवरती 1998 साली म्हणजे 2017 साली हायकोर्टामध्ये एक पिटिशन दाखल केलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही त्याची लढाई पण आमची सुरू आहे. तर नागरिकांना काय पाहिजे असते? पाणी, वीज, रस्ते, आणि जे जनावरं मरतात पर्टिक्युलर डुक्कर ते उचलून नेणे. आता ती कामं कोणाची असतात? नगरसेवकाची असतात. नगरसेवकांकडे मला वाटत नाही की स्वच्छता विभागाचा सुद्धा क्रमांक असावा. याच्याविषयी मला सांगशकता आहे, कारण की मी माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही, पण मी मागच्या 4 वर्षामध्ये 38 डुकरं उचललेले आहेत फोन करून. स्वतः फोन करायचा, माणसे येतात, माणसांची थोडा बहुत वाद होतो, 5-50 रुपये आपणच देऊन टाकायचे आणि ते डुक्कर उचलून न्यायला लावायचं. नगर परिषदेने मागच्या वर्षीपासून तो जो हे स्वच्छते घाणीचं काम किंवा नाली सफाई जी आहे ती कुठल्या तरी वेगळ्या कंत्राटदाराला दिलेली आहे.
तर कंत्राटदाराची माणसं येतात, ते काम डबलमध्ये असते असं आपल्याला सांगतात, किंवा नाली काढायची, नालीतली घाण ट्रॅक्टरमध्ये टाकायची आणि ट्रॅक्टरने ती घाण घेऊन जायची. पण तसं काय होते, ती नालीतली घाण काढायची, वरच ठेवायची, पुन्हा डुकरे येतात, पुन्हा ते नालीमध्ये घाण सरकवतात, मग त्याचा काही उपयोग होत नाही. एक महत्त्वाचा पुन्हा प्रश्न असा आहे की पाण्याचा दाब किंवा पाणी सोडण्याचा ज्याची चक्र त्याचा काहीतरी नियमितपणा असेल, किंवा वर्षामध्ये किंवा आठवड्यामध्ये किती पाणी सोडायला पाहिजे नगरपालिकेने. 5 दिवसाआड 6 दिवसाआड, ते 6व्या दिवशी येत नाही तर नगरपालिका कधी त्यांचं म्हणजे तिला कर्तव्य समजत नाही, किंवा नागरिकांना आपण सांगितलं पाहिजे की नळ आज येणार आहे, उद्या येणार आहे, परवा येणार आहे. मी बाजूच्याला विचारतो, बाजूचा मला विचारतो, त्याला विचारतो, शेवटपर्यंत समजत नाही की नळ का आले नाही, काय तांत्रिक अडचण उत्पन्न झालेली नगरपालिकेला की पाणी सोडू शकत नाही. तसेच गोष्ट जी आहे ती या जे बाहेरचे लाईट आहेत खांब्यावरचे, अंधार पडल्यानंतर काही अवैध कामं होण्याची शक्यता नाकारते, असं भाऊंनी आता सांगितलं माझ्या शेजाऱ्यांनी. हा जो प्रकार आहे हा थांबवण्याकरता लाईट लागले पाहिजे. मग 300 पोल क्रमांक 36वरचा मी मागच्या 5 वर्षामध्ये साधारणतः 78 ते 80 लाईट स्वतः मी लावले असतील फोन करून. माझ्याकडे त्या खडगेंचा नंबरसुद्धा आहे, त्यांना तुम्ही विचारू शकता की मला माझा फोन, ते मला नाही म्हणतात की तुमच्या नगरसेवकांचा फोन कधीच येत नाही भाऊ, तुमचा फोन येतो, आजही माझ्या घराच्या बाजूचा लाईट बंद आहे, तर ते म्हणे मी उद्या सकाळी तुमचं काम करून देतो. इतकी म्हणजे तुम्ही जर बघितलं तर रस्त्याने, भाऊंनी सांगितलं रस्ता नावाचा प्रकार मागच्या 5 वर्षात आम्ही पाहिलेला नाही. आपण ज्या रस्त्यावर उभा होतो तो विद्यमान नगरसेवकांच्या घराकडे जाणारा रस्ता आहे, पण त्याची तुम्ही जर त्याची दुर्दशा पाहिली तर बाकीच्या रस्त्यांची कल्पना न केलेली बरी. रस्ते नाहीत, नाल्यांचं व्यवहार नाही, आणि कचराचं उचलणे, गाजर गवताची वाढ, काकांनी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये असणारे ते म्हणजे श्वापत, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बुळबुळाट झालेला आहे. नगरपालिकेने शून्य कारभार केलेला आहे. म्हणजे असं म्हणतात की एका सामान्य नागरिकांनी किंवा सुज्ञ नागरिकांनी समजा कराचा भरणा केला तर त्याला मूलभूत गरजा नगरपालिकेने पुरवाव्यात, पण मला वाटत नाही की नगरपालिका आणि त्याच्यावरती नगरसेवकाचा अंकुश असावा. तर नगरसेवकाचा अंकुश दूर, पण केलेले कामे पण नाही आणि कोणाला माहीत नाही. जसं चाललंय आंधळा दळते आणि कुत्रं पीठ खाते, या उद्योगीप्रमाणे परिस्थिती आमच्या भागातून म्हणजे 13B मध्ये आहे. आणि अतिशय दुर्दैवपणे सांगणार म्हणजे 13B मध्ये जितके एवढे म्हणजे सुशिक्षित नागरिक असतील की आपल्या गावाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये एवढे सुशिक्षित आणि शिकलेले नागरिक नसावेत असं मला वाटते. एवढं असताना सुद्धा अशा प्रकारची दुर्दैवी व्यवस्था आमची आहे, हे खेदाने सांगतो. नक्कीच याच प्रभागामध्ये जर एकंदरीत आपण विचार केला आणि यांच्या प्रतिक्रिया जाणून जर घेतल्या तर कुठंतरी साध्या मूलभूत सुविधा देखील या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून पोहोचवल्या जात नाही, त्याचा पूर्णपणे अभाव या ठिकाणी आपल्याला दिसून आलेला आहे. अशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया, संतप्त प्रतिक्रिया ज्याला आपण म्हणू, अशा या ठिकाणी दिसून आल्या. काय नेमकं तुम्हाला या नगरसेवकाकडून अपेक्षा असतात आणि काय तुम्ही ठेवल्या होत्या? नगरसेवकाकडून ज्या अपेक्षा असतात, फक्त इलेक्शन असते त्यावेळेसच ते फक्त आम्हाला आश्वासन देतात, त्याच्यानंतर त्यांचे ते तोंडही दाखवत नाही. आणि त्यांनी जर म्हटलं तर व पाहू, नंतर करू, सध्या ग्रँड नाही आहे, ह्या अशी उत्तरं देतात आणि टाळतात, निघून जातात, एकही काम करत नाहीत. आता तुम्ही जो नवीन नगरसेवक निवडणार आहात तो कशा पद्धतीने निवडणार आहात किंवा त्याच्याकडून तुमच्या नेमक्या काय अपेक्षा राहणार आहेत? आम्हाला असा नगरसेवक पाहिजे की याच्यामध्ये 100% आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्येष्ठ नागरिकांना नगरपालिकेपर्यंत जाणं शक्य होत नाही, बाजारात जाणं शक्य होत नाही, कोणाशी भेटायला जाणं शक्य होत नाही, कार्यालयात जाणं शक्य होत नाही. तर किमान आमची अपेक्षा अशी आहे की तो नगरसेवक असा असावा ज्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या जरी पुरवल्या त्याने तरी तेवढं आमचं समाधान होऊ शकतं. आमच्याकडे अजूनही झाडू मारायला एकही येत नाही. नगरपालिकेला आम्ही विचारलं की बाबा तुमचा माणूस येत नाही, ते म्हणजे बाबा ते कॉन्ट्रॅक्टवाले येत नाही, त्याला आम्ही काही करू शकत नाही. नाली साफसफाई तशीच, अक्षरशः आळ्या, किडे आणि डासाचा प्रादुर्भाव, डुकरं मरतात, दादाने सांगितलं त्याच्याप्रमाणे कोणी उचलायला येत नाही. हा म्हणतो त्याला सांगितलं, तो म्हणतो त्याला सांगितलं, आम्हाला खिशातून पैसे द्यावे लागतात. हे रोडवर दगड आम्ही स्वतः टाकले, माती आम्ही स्वतः टाकली, घरचे पैसे देऊन अंगणं झाडतो आम्ही स्वतः झाडतो. नगरपालिकेचा माणूस येत नाही, झाडायला येत नाही, पायाला येत नाही, काही नाही. नाली ते जेव्हा तेव्हा दमलं तेव्हा येतात, काढतात आणि तिथंच ठेवतात. आणि दुसरी दुर्दैवाची बाब आमची अशी आहे की सर्व्हिस लाईनचं पाणी सगळं आमच्या पिण्याच्या पाईपलाईनला तिथून गेलेलं आहे. ते अजून तुम्हाला फोटो काढून दाखवायचे असेल तर तुम्ही तेवढं काम करू शकता की या नगरातलं पाणी पूर्वेकडे जायचं का पश्चिमेकडे जायचं, या नगरातलं पाणी त्या नगरात काढायचं. आणि ते आमची तिथून पिण्याची पाईपलाईन आहे, इतकी जुनी आहे की ते नगर ओपन झालं तेव्हापासून पुन्हा पाईपलाईन बदलली नाही किंवा त्या पाईपाचं काही व्यवस्था केली नाही. रोडचं तसं किती रोड झाले हे आम्हाला माहीत नाही, बिलं किती काढले ते माहीत नाही. आम्ही त्यांना विचारलं ते माहितीही देत नाही. माहिती अधिकारामध्ये आम्ही त्यांना माहिती विचारली नाही. ते आता प्रकरण अमरावतीला अजून पेंडिंग पडलेलं आहे, त्याचा काय निकाल येतो ते आपण बघू. पण असा नगरसेवक आम्हाला पाहिजे की जेणेकरून आमच्या मूलभूत सुविधा आरोग्याच्या दृष्टीने, आज अशी परिस्थिती तुम्ही आमच्या तिकडे जर आले ना तर कमीत कमी कमरे एवढ्याला गड्डे पडलेले आहेत
आणि पाणी साचलेलं त्याच्यामध्ये. डास निर्मूलन करायचं कसं, कुठून करणार आहे? फोन केला, नॉट रिचेबल, कोणी बोलत नाही, अध्यक्ष नाही, मेंबर नाही, कोण नाही. आम्ही अध्यक्षाकडेही जाऊन आलो, एक कागद सापडत नाही आम्ही दिलेला, एवढं फाईल आमच्याजवळ आजही आहे. एका कागदात उत्तर देत नाही. कलेक्टरकडे गेलं, मग का गेले, आमकं झालं तर का झालं. आता ज्येष्ठ नागरिक इतके रिकामे कामं करायला तयार नाही. 90 वर्षे 100 वर्षे लोक आहेत आमच्याकडे, सगळे रिटायर झालेले. एक नया पैसा कोणी टॅक्स ठेवत नाही. 100%. मग पैसा गेला कुठे? आमचं हेच म्हणणं आहे की ज्याचा विनियोग करायचा की नाही तो तुम्ही आम्हाला दाखवा. आम्ही एवढे जमा केले, एवढे तुमच्या वार्डावर खर्च केले. गावात तुम्ही काय केलं, दिल्लीला काय केलं, आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही. आमच्या मूलभूत गरजा तुम्ही पुरवा. ज्या मूलभूत गरजेसाठी हे लोक टॅक्स भरतात आणि त्याच्यासाठीच किमान मूलभूत सुविधा तरी नगरपालिकेने पुरवाव्याच, अशाच रास्त अपेक्षा या ठिकाणी आपल्याला आढळून आल्या. आणि ह्याच मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी नगरपालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचं या ठिकाणी दिसत आहे. आजी देखील आपल्यासोबत. आजी, काय सांगाल, कामं झालीत का, विकास कामं झालीत? काहीच झाले नाही. नगरसेवक म्हणून सनी आम्हाला वाटलाच नाही, कधी आमच्या दारी नगरसेवक आला नाही. आम्ही गेलो असेल काही कामात दुकर मेलं तिथं सांगायले मी कामात येऊ नका सध्या, असे आमच्या माणसाले बोल केले नगरसेवकनं आमच्या. मग सांगा, आमच्या नाल्या पहा, मागच्या नाल्या पहा, सडका पहा, तुम्ही गत झाल्यात, आम्हाला म्हाताऱ्या माणसाला चालता येत नाही. आम्हाला नगरसेवक नाहीची म्हणून सनी चालून राहिलो आम्ही. आता मतं मागायला मग आमच्या दारी कोण येऊ नाही. आम्ही काय त्याची हे करतो. आता कसा नगरसेवक तुम्ही निवडणार आहात? आता जो चांगला काम करल त्याला देऊ, नाही तर नाही आला तरी चालतं. आम्हाला नसला नगरसेवक तरी चालेल, पण हे असे खाणारे नगरसेवक नको आम्हाला. यंग माणसाच्या दृष्टीने सगळ्यात पहिला क्वेश्चन असा मांडू इच्छितो की जागा राखीव ठेवलेल्या आहेत की ज्या प्लेग्राऊंड्स असतील किंवा त्याच्यामध्ये आपले की ज्या प्लेग्राऊंड्स असतील किंवा एक सोसायटीला एक जागा राखीव म्हणून असते की तिथे तुमचे उपक्रम चालावेत. या जागेवर अतिक्रमण केलं गेलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी आहे. आमच्या ह्याच्यात लाईव्ह प्रत्यक्ष उदाहरण कदाचित आपल्या डोळ्यासमोर पण आहे की एवढ्या मोठ्या जागा ज्याची आज अमाऊंट जर बघितली 3-3, 4-4 करोडामध्ये निघते, त्याच्यावर जर तुमचं अतिक्रमण होत आहे आणि नगरसेवक काहीच करत नाही आहे, हात घालून, कदाचित मी असा शब्द वापरेल, बांगड्या घालून बसलेले आहेत की काय, असा प्रश्न माझ्यासमोर डायरेक्ट उपस्थित होतो. आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असते की बुवा त्याच्यात मग रस्ते झाले, नाल्यांची साफसफाई झाली आणि हेल्थ सिस्टम असते की तुम्ही जेव्हा टॅक्स भरता त्या टॅक्स पावतीमध्ये तुम्ही प्रत्यक्ष लिहून देता की वृक्ष कर, आरोग्य कर. मग तो कर जातो कुठे? आज इकडे डेंग्यूची साथ आली आहे, तर तुम्ही डेंग्यूच्या एक तरी तुम्ही स्प्रे वापरला का? तुम्ही त्या नाल्यांमध्ये तुम्ही औषधं टाकले का? हे तुम्ही बघायला पाहिजे. आणि रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्ही नगरसेवकलाच याच्यात पकडू शकता. नगरपालिकेला तुम्ही जाल तर इकडून आम्हाला असा शब्द येतात की तुम्ही तिकडे का गेले, माझ्याजवळ का आले नाहीत. तर त्याच्यावर आम्ही काय उत्तर देणार की तुम्ही काम करत नाही म्हणून तिकडे गेलो असेल कदाचित. त्याच्यावर त्यांच्याजवळ काहीच उत्तर नसते. आणि कदाचित मला तरी वाटते की जागेचं संरक्षण करावं म्हणून पण त्यांना रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून निवडून देण्यात आलेलं असते, पण त्यात ते अयशस्वी ठरले असं म्हणेन. नक्कीच प्रभाग क्रमांक 13B मध्ये इथले जे स्थानिक विद्यमान नगरसेवक आहेत हे पूर्णपणे विकास करण्यासाठी नव्हे तर साध्या मूलभूत सुविधाही पुरवण्यासाठी या ठिकाणी सपशेल अपयशी ठरल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. एकही असं उदाहरण किंवा झालेला विकास एकही नागरिकांकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं नाही. तुम्ही काय सांगाल, नेमकं काय विकास झाला सांगते? मला तर असं वाटते की नगरपालिका अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत या वार्डामध्ये कुठल्याच प्रकारचं काम झालेलं नाही. नुसते बनवी चालू आहे, बाकी काहीच नाही आहे. आणि या नगरामध्ये सर्व चांगले लोक राहतात आणि सर्व प्रकारचे लोक टॅक्स व्यवस्थित नियमित भरतात. एवढं असून सुद्धा इथे 1 रुपयाचाही खर्च झालेला नाही आहे. सगळं बेकाम आहे. सगळ्या रस्त्यावर नुसते मुरुम टाकून ठेवतात पावसाळ्यामध्ये आणि सगळं अंधाधुंद कारभार चालू आहे. काहीच नाही. नाल्या तुडुंब भरलेल्या, डुकरांचा मुक्त संचार आहे, कुत्र्यांचा मुक्त संचार आहे. कुठल्याच प्रकारचं काम नाही आहे. भूखंडामध्ये सगळे मोठमोठे मंदिरं झालेले आहेत, झाडं लावून सगळे दरवाजे लावून पॅक झालेले आहेत. मुलांनी खेळायचं कुठे? रस्त्यावर खेळायचं का? काय चालू आहे नगरपालिकेचं मला तर काही समजतच नाही. आणि एवढं करून सुद्धा नळाचा तुम्ही 365 दिवसाचा टॅक्स घेता आणि नळाला 5 दिवसाआड जर पाणी सोडत असाल तर वर्षाचे किती दिवस पाणी सोडता हे तुम्हीच बघा. आणि कुठल्याही प्रकारच्या पाण्यामध्ये औषधी नाही, काही नाही, सगळं घाण चालू आहे. लोकांना आरो बसवावं लागून राहिले स्वतःच्या पैशामुळे. स्वतःच्या ब्लिचिंग पावडर विकत घेऊन टाकावं लागून राहिले. आणि हे म्हणतात आम्हाला टॅक्स द्या. नाही टॅक्स दिला तर कुदळ फावडे घेऊन आम्हाला धमक्या देतात की टॅक्स भरा, अमकं करा, ढमकं करा. तुमचं चाललं काय? मला हेच समजत नाही नगरपालिकेचं. म्हणजे निव्वळ सगळं नुसती बोगसगिरी चालू आहे. या बुलढाण्याचा सगळा बकाळ स्वरूप करून ठेवलेलं आहे. काहीच केलं नाही या बुलढाण्यामध्ये. सगळं जिथे तिथे धिंगाणा आहे.
समोरचे जर सर्कल रोडच्या बाजूचे इकडचे आतमधले रस्ते जर बघाल ना तर बघा त्याच्यावर काय चालू आहे हाल. रास्ते लाईट नसतात, कधी असतात, कधी दिवसा लाईट लावतात, कधी रात्री बंद असतात. काय चाललंय काही समजतच नाही आहे. बोगस कारभार चालू आहे सगळा, काहीच कळायला समजा नाही. आणि सगळं सत्यानाश आहे. कोणी कोणाला तयार नाही. नगरसेवक तर कधी मला वाटतं या 5 वर्षात दिसलाच नाही. मला एकदाही दिसला नाही, कुठे दिसत नाही, काहीच दिसत नाही. तुम्ही काय सांगा? आता सर्वांनी सांगितलेल्या जे वार्डातल्या सर्व समस्या त्याच्यामुळे आता काही जास्त बोलणार नाही. पण जे आहे सर्वांनी जे सांगितलेलं आहे त्याकडे नगरसेवकांनी नगरपालिकेने लक्ष द्यायला पाहिजे होतं. आजपर्यंत त्या सर्वचा विरुद्धच कार्यक्रम झाला. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शहरामधील ज्या परिसरामध्ये 100% कर वसुली होते आणि टॅक्स भरला जातो, त्यामुळे किमान आम्हाला विकास तर जाऊ द्या परंतु किमान मूलभूत सुविधा तरी पुरवायला अशी रास्त मागणी या नागरिकांनी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वाव नाही आहे. आणि ह्या सर्व मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी स्थानिक नगरसेवक सपशेल अपयशी ठरलेले आहेत. या सर्व समस्येच्या बाबतीत यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहेत आपण या विद्यमान नगरसेवकाकडून घेणार आहोत. आपण पाहत आहात BCCN न्यूज प्रस्तुत आवाज बुलढाणेकरांचा, लेखाजोखा नगरसेवकांचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था, घराघरातील नाते, घरातील प्रत्येकाचे खाते आणि शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा, कोटा, लातूर, नांदेड सारखा रिझल्ट आता बुलढाण्यात. शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था. 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS, 30 BAMS, 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT, 1 NIT, 1 IIIT. तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमच्याकडे आपली गुंतवणूक इतकी सुरक्षित जसे मूल आईच्या कुशीत. प्रभाग क्रमांक 13 मधील अष्टविनायक नगरमध्ये या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्थानिक नागरिक जे आहेत, महिला असतील, पुरुष असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण वर्ग देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यांच्याकडून त्यांच्या या 5 वर्षामध्ये त्यांच्या प्रभागाचा नेमका त्यांच्या या नगराचा काय नेमका विकास झाला आहे आणि झालेल्या विकासाच्या संदर्भात ते सर्व नागरिक जे आहेत ते समाधानी आहेत का, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. यासाठी आपल्यासोबत काही महिला आहेत. तर काय सांगाल, या 5 वर्षामध्ये नेमकं काय तुमच्या प्रभागामध्ये विकास झालाय? आमच्या प्रभागामध्ये तर काहीच विकास केलेला नाहीये. कारण सराफ साहेबांनी आता यायला पाहिजे होतं, म्हणजे त्यांच्यासमोर आम्ही बोललो असतो. त्यांनी काही केलं का आधी त्यांना हा प्रश्न विचारला असता. नाही, आम्ही तुमचे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचू. तुम्ही सांगा काय तुमच्या आमच्या प्रभागामध्ये त्यांनी काहीच केलेलं नाहीये. काय तुमच्या समस्या काय तुमच्या नेमक्या? नाले पण व्यवस्थित झालेले नाहीये तिथले. रस्ते तर 2 वर्ष रस्ता झालेला आहे. तो रस्ता सगळ्यांनी येऊन पाहावं. ते रस्ता पण कुणी म्हणणार नाही की झालाय की नाही. कुत्रे तेवढे, डुकरं तेवढेच, गाई तेवढेच, लहान लेकरांना असं जाता पण येत नाही एकट्याला, काहीच नाही. आणि डुकरं लगेच मागं लागून जातात लहान लेकराच्या. आपण सुद्धा साधं खरकट टाकायला गेलं तर लगे डुकरं म्हणजे आपण पडतो असं होऊन जाते आपल्याला. मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या या ठिकाणी पुरवल्या जातात? नाही, पुरवल्या जात नाहीत त्या जसे पाहिजे. म्हणजे नगरसेवकाचं काम येतोय की जे आवश्यक आहे. कारण त्यांना निवडून दिल्यावर त्यांनी करायला पाहिजे होतं. त्यांनी फक्त आश्वासन दिलं पण ते येऊनही बघत नाही आणि करतही नाही कामं. सुरुवातीला निवडणुकीच्या वेळेला कुठले आश्वासन दिले होते? त्यांनी नगराचा विकास वगैरे करायचा होता त्यांना, रस्ते वगैरे, नाल्या वगैरे, पण त्यांनी काहीच केलं नाही. त्यापैकी काय एखादं काम सांगतील, एखादा तरी विकास? काहीच नाही केलं त्यांनी. ते येऊनही बघत नाही. आणि आम्ही तर आत्ताच बघितलं नगरसेवक कोणते होते, ओळखत सुद्धा नाही त्यांना. त्यांनी असं सांगितलं फक्त आमच्या स्वार्थासाठी मी उभं राहिलो नगरसेवक म्हणून. असं कोणाला सांगितलं? सगळ्यांना सांगतात ते. मी माझ्या जनतेशी घेणे देणं नाही त्यांना. माझ्या फायद्यासाठी निवडून द्या, निवडून मला बाकी काहीच करायचं नाही. काहीच करायचं नव्हतं. स्पष्ट सांगतात. तुम्ही काय सांगाल, काय नेमक्या समस्या आहेत अजून? माफक अपेक्षा असतात, फार काही नसते आम्हाला हवं. पण एक नागरिक म्हणून आणि आम्ही कर भरतो तर एवढा टॅक्स आम्ही वर्षभर भरतो, तर किमान आम्हाला रस्ते, आमच्या नाल्या स्वच्छता व्हावी, रस्त्याची साफसूफ व्हावी, एरिया स्वच्छ राहावा, हे डुकरं किंवा इतर मोकाट जनावर आहेत त्यांचा बंदोबस्त व्हावा आणि एक स्वच्छ, आरोग्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक वातावरण नगरात असावं, एवढीच आमची इच्छा असते. कुठलाही नगरसेवक असो त्याच्याकडनं हीच अपेक्षा असते लोकांची. आणि जनरली असं पाहिलंय की कुठलाच नगरसेवक ही अपेक्षा पूर्ण करत नाही. तर असं एखादं तरुण व्यक्तिमत्व असावं, तडफदार असावं, ज्याला खरंच आवड असावी, असे म्हातारे कोतारे आता नगरसेवक नसावे असं मला वाटते. तुम्ही काय सांगाल, काय नेमक्या समस्या? नाल्या स्वच्छ झाल्या पाहिजे. आणि हे गाजर गवत आहे ना आजूबाजूनं, याचा खूप त्रास होतो लोकांना. सर्दी, पडसे, ताप, बस स्वच्छता ठेवली पाहिजे सर्व.
तुमच्या प्रभागामध्ये, तुमच्या या नगरामध्ये काय नेमका विकास झाला आहे जो सांगता येईल, किंवा मग झालेल्या विकासाच्या संदर्भात तुम्ही समाधानी आहात का? नाही, कारण गेल्या 25 वर्षापासून मी या नगरात राहतो. सगळ्यात पहिले इथे मी दुसऱ्या क्रमांकाचा राहणारा रहिवासी आहे. 25 वर्षात नाल्याचा प्रॉब्लेम नाही, नळाचा प्रॉब्लेम नाही, खाली भूखंड आहे, त्या डुकरांचा आता इतक्यात 15 दिवस झाले रोज 25 ते 30 गाई या रस्त्यावर बसलेल्या असतात. म्हणजे जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना खूप त्रास होतो. ते गाई कोणाच्या आहे काय आहे यासाठी नगरपालिकेत कंप्लेंट केली किंवा हे ढोरं इथे बसतात, कमीत कमी ज्यांनी त्यांच्या घरी न्यायला पाहिजे. लहान मुलं वगैरे जातात, गाड्या वगैरे जातात. त्यामुळे आणि रस्ता आत्ता एक 15 दिवसापूर्वी हा रस्ता सध्याशी खडीकरण झालेला आहे, अजून पूर्ण झालेला नाही. म्हणजे तेवढी म्हणजे 25 वर्षापासून 100% कर भरणार आमचं हा नगर आहे, आमचं म्हणजे वार्ड आहे. हा सर्व सर्व्हिस असलेले कर्मचारी आहे, सगळे कर भरण्यात पहिला नंबर आहे. 100% नगरपालिका वसुली होते, पण कुठल्याच प्रकारची सुविधा अजूनपर्यंत नाही आहे. तुमचे प्रभागाचे जे नगरसेवक आहेत ते 5 वर्षामध्ये किती वेळा या ठिकाणी दिसले, आणि तुमच्या समस्येच्या बाबतीत तुम्ही त्यांना काही समस्या सांगितल्या होत्या का, आणि त्याच्यावर त्यांनी काय नेमकी उत्तरे दिली? आमच्या प्रभागामध्ये 2 नगरसेवक आहेत, पैकी एक नगरसेवकांनी तर भरपूर काम केलेले, कदाचित आमच्याकडे नाही केलं पण पलीकडच्या एरियामध्ये काम केलेलं आहे. परंतु दुसरे नगरसेवक जे आहेत ते महिलांनी जसं तुम्हाला सांगितलं सराफ साहेब, तर या 2 वर्षात मला नाही वाटत की या 2 वर्षामध्ये कुठल्याही इथल्या सदस्यानं सराफ साहेबांना बघितलं असेल. सराफ साहेबांना कोणी ओळखतही नाही. असो, ते तो मुद्दा वेगळा आहे. मग मतदान करताना कसं? नाही, मतदान करताना त्यावेळेस तर ते आश्वासनं ते रुटीन प्रमाणे दिले त्यांनी, परंतु त्या व्यतिरिक्त मला हे सांगायचं आहे की आपण मुख्य रस्त्याने ज्यावेळेस आला असाल हा सर्क्युलर रोडच्या, त्यावेळेस अरविंद टेकाडे आमचे आहेत, त्यांच्या इकडून 100 फूटपर्यंत पाणी तुंबलेलं आहे, त्यावर शेवाळ निर्माण झालेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, मागच्या बाजूचे जे रोड आहेत ते रोड बरेच दिवसापासून झालेले नाहीत. या नगरामधले जे वयोवृद्ध लोक आहेत, बालक आहेत, त्यांना खेळण्याकरता इथं संसाधनाची आवश्यकता आहे. आमच्याकडे एक मोकळा भूखंड आहे, त्याचं पाठपुरा आमचा आमदार साहेबांच्या मार्फतीने चालू आहे आणि नगर परिषदेने तो जवळजवळ मान्य केलेला आहे. दुसरी गोष्ट आहे की इकडे स्वच्छतेचे खूप अभाव आहे, नाल्या काढायला लोक येत नाही, काही नाही. नंतर मागच्या गल्लीतूनही तिकडून गेले तुम्हाला तशी घाण दिसेल. देवल सर आहेत आपले या साईडला, त्याच्या मागच्या बाजूनं अक्षरशः लोक संडासला येतात, तिथंसुद्धा स्वच्छतेची आवश्यकता आहे. आणि प्रभागानुसार जे नगरसेवकांनी इथे लक्ष द्यायला पाहिजे, तर फार रोष आहे लोकांचा. एक जे सराफ साहेब नगरसेवक त्यांच्याबद्दल फक्त मंदार भायकर त्यांनी काही समजा कदाचित थोडंसं इकडे दुर्लक्ष झालं असेल, पण तिकडे बरेच काम केलेलं त्यांनी, तर त्यांच्याबद्दल कोणाचा काही आक्षेप नाही आहे. थोडेफार ते तरी करतात. आणि इथं स्वच्छतेची फार आवश्यकता आहे साहेब, खूप गाजरगवत झालेलं आहे, तर त्यामुळे खूप आवश्यकता आहे स्वच्छतेची. तुम्ही काय सांगाल, या प्रभागामधला कुठला विकास नेमका होणं गरजेचं आहे? नाही, विकास तर तसे बघितले तर सगळ्याच बाबतीत व्हायला पाहिजे. रोडचं म्हणा, पाण्याचं म्हणा, किंवा सांडपाण्याच्या नाल्या तुमच्या. आणि कसं आता एंट्रन्सलाच तुमचं पाणी इतकं साचून आहे नालीमध्ये की ते वाहून जात नाही. सगळ्यांचे आता त्या रोडवर जे राहणारे आहे त्यांचे संडासचे आउटलेट बंद झालेले. यांनी सर्क्युलर रोड उंच घेतला, त्याच्यानंतर आता हे टिनाचे जे कंपाऊंड आहे त्याच्या मागे स्ट्रीट लाईटची गरज आहे. बऱ्याच ठिकाणी 50-50 फुटावरच स्ट्रीट लाईट आहे, आणि इथे गेलं म्हणजे जवळपास 200-250 फुटामध्ये स्ट्रीट लाईट नाही आहे. मग रात्रीचे तिथे दारू पिणारे म्हणतात, म्हणजे दारू पिणारे उभे राहतात, उभ्या कार्यक्रम करतात, किंवा मग मुलं मुलींचे लफडे चालतात, दारू पिले की बाटल्या तिथेच टाकून देतात. ह्या सगळ्या. आणि इथे झाडणारा तर कधी आम्ही बघितलाच नाही, किंवा गल्लीची साफसफाई म्हणा किंवा काय. झाडू खांद्यावर घेऊन आमच्या गल्लीतून जातात, पण इकडे झाडाला कोणीच येत नाही. सगळीकडे सगळे निलगिरीचे पानं काय पडलेले आहे, सगळं काय. आणि जाणारे येणारे सगळे कचरा तिथेच टाकतात. तर आमचं म्हणणं असं आहे की बाबा नगरपालिकेने सुद्धा याच्यात एखादी ॲटो म्हणा, रिक्षा म्हणा फिरवून कचऱ्याविषयी त्यांनी सुद्धा काहीतरी हे करायला पाहिजे कायदे, की बा इथे कचरा टाकू नका, किंवा काही ठराविक चौकांमध्ये. घंटागाड्या येतात का नेहमी? घंटागाड्या म्हणजे असे 3-4 दिवशी येते, पण नगरपालिकेचे काही असे जे मेन तुमचे मोबाईल नंबर असतील ते चौकात लावायला पाहिजे, किंवा तुमची ज्या सुविधा झाल्या नाही ते या नंबरवर फोन करा तुम्ही. अशा ह्या सुविधा पाहिजे सगळ्यांना. नक्कीच. अजूनही काही नागरिक आपल्यासोबत आहेत. तुम्ही काय सांगाल, कुठला विकास अजूनही बाकी आहे, किंवा नगरसेवक त्यांच्याकडून कुठल्या तुम्हाला अपेक्षा होत्या? या प्रभागामध्ये बघा, साधारणतः सर्व सुशिक्षित लोक राहतात आणि त्यांच्याद्वारे जवळपास 100% कराचा भरणा केला जातो. त्यामुळे जे मूलभूत सुविधा आहेत, रस्ते आहेत, रस्त्याचा प्रश्न काही अंशी सुटलेला आहे. माननीय आमदार साहेब यांचा त्याबद्दल आम्ही धन्यवाद मानतो. त्यांनी आता आमच्याकडे WBMचा रोड पूर्ण केलेला आहे.
आणि यानंतर डांबर मिश्रितचं काम होणार आहे. परंतु बाकी रोड बाकी आहेत, ते कच्चे रोड पक्के करण्यात यावेत. नाल्या आहेत परंतु त्या नाल्यामधून पाणी जात नाही, नाल्यामध्ये पाणी तुंबतंय, त्यामुळे डासाचं आणि घाणीचं साम्राज्य जिकडे तिकडे पसरलेले आहे. डुकरंसुद्धा आहेत. तसेच नगरामध्ये या भागातील जे नगर आहेत त्यामध्ये ओपन स्पेस आहेत. त्या ओपन स्पेसमध्ये महिला आहेत, मुलं आहेत, त्यांना खेळण्याकरता व्यवस्था करण्यात यावी. वृद्धांना बसण्याकरता बेंचेस करण्यात यावे. तसेच काही ओपन स्पेसमध्ये मोठ्या माणसांना चालण्याकरता वॉकवे सुद्धा करण्यात यावा. हीच आमची अपेक्षा आहे. नवीन येणारा जो नगरसेवक आहे त्या नगरसेवकाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत आणि कशा पद्धतीचा नगरसेवक तुम्ही आता निवडणार आहात? नवीन जो नगरसेवक या ठिकाणी येईल तो आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे तो यंग जर का असेल, युवा जर का असेल तर तो जास्त तडफेने त्या ठिकाणी काम करू शकेल. आणि एवढे सगळे प्रॉब्लेम्स जे सांगितलेले आहेत हे सगळे प्रॉब्लेम्स त्यांनी त्याच्या लक्षात येतीलच हा इंटरव्ह्यू पाहिल्यामुळे सगळ्यांचा, आणि त्यांनी ते सोडवण्याकरता प्रयत्न केले पाहिजेत. साहेबांनी आता जे सांगितलं ओपन स्पेसचा तो देखील महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यामुळे मुलं रस्त्यावर खेळण्याच्या ऐवजी ओपन स्पेसमध्ये त्या ठिकाणी खेळतील. आणि बाकीचे रस्त्यावरती लाईट, एक मुद्दा त्याच्यामध्ये सांगायचा राहिला, मागे आमच्या नगरातील 1-2 लोकांचे मोबाईल हिसकावून पळून गेले मुलं, कारण की त्या ठिकाणी लाईट वगैरे नव्हते. तर ते जर का लाईट असते तर मग तो प्रॉब्लेम आला नसता. तर या सगळ्या गोष्टी ज्या राहिलेल्या आहेत या आता पुढे नवीन नगरसेवकांनी त्या ठिकाणी कराव्या. मला असं वाटतं आता जुन्या नगरसेवकांना दोष देण्यापेक्षा नवीन नगरसेवक जो कोणी होईल त्याच्याकडनं पहिले हे जाहीररित्या कबूल करून घेणे आणि नंतरच मग त्याला मतदान करणे हे जास्त योग्य राहील. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर केवळ मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर या ठिकाणी स्थानिक नागरिक झगडताना दिसत आहेत आणि या मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी जे विद्यमान नगरसेवक आहे पूर्णपणे अपयशी ठरल्याचं हेच या स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रियेवरून आपल्याला दिसून येत आहे. आपण पाहत आहात BCCN न्यूज प्रस्तुत आवाज बुलढाणेकरांचा, लेखाजोखा नगरसेवकांचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था, घराघरातील नाते, घरातील प्रत्येकाचे खाते आणि शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा, कोटा, लातूर, नांदेड सारखा रिझल्ट आता बुलढाण्यात. शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था. 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS, 30 BAMS, 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT, 1 NIT, 1 IIIT. तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमच्याकडे आपली गुंतवणूक इतकी सुरक्षित जसे मूल आईच्या कुशीत. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत. आता आपण आलोय प्रभाग क्रमांक 13 मधील केशवनगरमध्ये आणि केशवनगरमधील हे सर्व जे स्थानिक रहिवासी आहेत, नागरिक आहेत, हे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत झालेल्या विकास कामाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. काय सांगाल मला, गेल्या 5 वर्षामध्ये या प्रभागामधील नगरसेवकांनी काय नेमका विकास केलाय आणि झाला असेल विकास तर त्या विकासाच्या संदर्भात तुम्ही समाधानी आहात का? विकासच्या नावावर काय ते कागदोपत्री विकास झाला असेल तर झाला असेल, पण ते तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता की हा रस्त्याची दुर्दशा आता तुम्हाला दिसते. आणि अनेक जे वार्ड आहेत तिथे पाहाल तर एकदम बिलकुल दिवाळीसारखी लाईटिंग असते तिथे, समजा असं वाटते. पण आमच्या अनेक पोलवर दिवेसुद्धा नाही, दिवाबत्तीसुद्धा नाही. तर विकास अजिबात नाही आहे. ह्या वार्डाचा सर्वात कमी विकास आहे मी म्हणेल. कारण इतर ठिकाणी आपण वार्ड पाहिले जिथे ते म्हणजे कार्यक्षम तिथे उमेदवार आहे, जिथे मेंबर आहे समजा, तर त्यांनी त्यांचे कामं करून घेतलेले आहे रस्त्याचे वगैरे. पण आमच्या इथे अजूनही हे रस्ते झालेले नाहीत. हे नगरसेवक जे अकार्यक्षम आहेत असं म्हणतात? बिलकुल अकार्यक्षम आहे म्हणजे आहे 100%. तुम्ही काय सांगाल, काय नेमक्या समस्या अजूनही या वार्डाच्या कायम आहेत? मी हे सांगू इच्छितो, मी रामेश्वर जनार्दन पवार अजिसपूर 2001 ते 2005 पर्यंत मी माझ्या गावचा सरपंच राहिलेलो आहे आणि फार विकास केलेला आहे. आता 9 वर्षापूर्वी मी इथं बुलढाण्यामध्ये आलो. सुंदर बुलढाणा, स्वच्छ बुलढाणा फक्त कागदीपत्री आहे. कारण गाड्या फिरतात, नुसता केर कचरा जमा करून घेऊन जातात आणि सर्व्हिस लाईन अक्षरशः पाहिला तर तिथं आपण पायसुद्धा टाकू शकत नाही, अशी सर्व्हिस लाईनची कंडिशन आहे. आणि याच्या नावाखाली, स्वच्छतेच्या नावाखाली भरपूरसा पैसा लुटला जातो. याचा काय अर्थ? दुसरी गोष्ट मला एक म्हणायची की आता मी TV वरची बातमी घेतली तर दिल्लीसारख्या ठिकाणी बरेचसे प्लॅन्ट दगडी कोळसा कमी पडल्यामुळं बरेचसे प्लॅन्ट विद्युत प्रकल्प बंद पडले आणि लाईन ही काळाची गरज आहे. आज रोजी जर पाहिलं लाईन आणि पाणी
हे जीवन आवश्यक वस्तू, याच्याशिवाय कोणी माणूस जगू शकत नाही. तुमची बायको 4 दिवस घरी नसली तुम्ही त्याच्याकडून आणून जेवण करू शकता, परंतु मोबाईलशिवाय, गाडीशिवाय, रोडशिवाय, लाईटाशिवाय कोणी जगू शकत नाही. परंतु या ठिकाणी इथला गैरवापर लाईनचा होतो की सकाळी, आता मी सांगतो, प्रत्येक ठिकाणी टायमर लागलेले आहे. तर MECB वाल्यांनी, नगर परिषदेने त्या काळ ते कंबाईनमध्ये काम करतात, तर त्यांनी दर 3 महिन्याला त्याचं ते टायमर आहे ते सेटिंग करायला पाहिजे. अहो, सकाळी सूर्य उगवतो तरी पण स्ट्रीट लाईट चालू असतात. हे तो लाईनचा गैरवापर करतो ना आपण. पाणी असेल तर पाणी भरपूर प्रमाणात सोडलं तर वाया जातं, कधी कधी कमी येतं. आणि रोडची दर जशाल तर यांनी सांगितलं, आता 2-3 वर्षापूर्वी मी आल्यानंतर हा रोड केला, आज त्या रोडची काय अवस्था आहे तुम्ही पहा. फार बिकट परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट का सर्व्हिस लाईनचं पाणी जे येतं, जे आता त्या नगरातून सरळ जायला पाहिजे, आता ही मागची सर्व्हिस लाईन, हे सरळ पाणी जायला पाहिजे. ही नाली अक्षरशः इथली नाली मी आल्यानंतर म्हणजे कोरडी असायची उन्हाळ्यात, आज त्या नालीने सगळं दूषित पाणी सोडलं गेलं. तिकडच्या लोकांनी रोड क्रॉस करून पाणी त्या नालीत आणून सोडलं आणि ही नगर परिषदेची शाळा आहे, तिथून पूर्ण पाणी येतं. अक्षरशः ती नाली अगदी गंदी असते समोरासमोर, आणि त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात मच्छरचा त्रास होतो लोकांना. म्हणजे फार बिकट परिस्थिती आहे. तर यावर कुठंतरी तुम्ही तिसरा डोळा आहे, तुम्ही सर्व काही करू शकता, या गोष्टीला तुम्ही वाचा फोडायला पाहिजे, याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. नक्की तुमच्या समस्या आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचू. मला सांगा, या ठिकाणी भलं मोठं एक बोर्ड लागलेला आहे नगर परिषदेच्या माध्यमातून, तर हाच एक मूलभूत जी गरज आहे त्याच्यामधली ही एक गरज आहे. खऱ्या अर्थानं खरंच ह्या ज्या घंटागाड्या आहेत नियमितप्रमाणे याच वेळेवर येतात का? घंटागाड्या येतात, आणि या वार्डाच्या संदर्भात म्हणाल तर तसं ह्या वार्डामध्ये जे नगरसेवक आहेत ते नगरसेवक हे विरोधी बाकावर बसले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये काही विकास करायचा असला तरी ते त्या दृष्टीने करू शकत नाही. इथले दोन्ही नगरसेवक जे आहेत ते इंजिनियर आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, आणि ते चांगल्या प्रकारे काम करतात. त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला आहे, त्याच्या माध्यमातून ह्या वार्डातल्या सगळ्या नागरिकांच्या समस्या त्या ऐकून घेतात आणि त्यांच्या परीने ते प्रयत्न करतात. परंतु ते विरोधी बाकावर असल्यामुळे आणि जाणून बुजून विरोधी बाकावरच्या लोकांचं ऐकणं तिथे होत नाही, आणि जे इमानदार आणि प्रामाणिक जे आहेत नगरसेवक त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष दिलं नाही. समस्या ऐकून घेणं हा एक भाग झाला, पण त्या समस्येवरचं पाठपुरावा करणं आणि त्याच्यावर सोल्युशन काढणं यामध्ये कितपत ते यशस्वी ठरलेलं आहे? नाही, त्यांनी त्यांच्यापर्यंत प्रयत्न केला आहे, भरपूर प्रयत्न केला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या वार्डामधले जेवढे काही ग्राउंड्स आहेत ते सगळे ग्राउंड्सला त्यांनी कंपाऊंड वॉल त्यांच्या तेव्हा म्हणजे त्यांचा सरकारमध्ये थोडाफार सहभाग होता त्यावेळेस त्यांनी ते करून घेतला आहे. पण त्यानंतर आज त्यांचं ऐकणार कोणी नाही. त्यांच्या परीने ते पूर्ण प्रयत्न करत आहेत, सुशिक्षित आहेत, आणि त्या समस्या जाणूनही घेतात आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्नही करतात. परंतु त्या समस्या जेणेकरून की हा आता वार्ड जो आहे हा विरोधी असल्यामुळे याच्याकडे जाणून बुजून याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. वरच्या गेल्या 5 वर्षामध्ये सांगता येतील अशी नेमकी कोणकोणती विकास कामं झाली? हे जे आहे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून समस्या ऐकून घेणे त्या संदर्भात, आणि त्याचप्रमाणे हे जे ग्राउंड्स आहेत प्रत्यक्ष काय नेमकी कामं झालीत काय सांगता येईल? ह्या ग्राउंडचं जे आहे 5ही ग्राउंडचं कंपाऊंड्स लावले गेलेले आहेत या ठिकाणी, आणि काही ज्या गोष्टी आहेत काही गोष्टी ज्या आहेत, काही रोड्स सुद्धा झालेले आहेत. पण आता काही रोड आपण जे कामं सांगताय ते स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की ही जी कामं आहेत ही मागच्याच 5 वर्षात म्हणजे आधीच्या नगरसेवकाच्या कार्यकाळामध्येच मंजूर झालेली आहेत, आणि त्याचं श्रेय आताच्या नगरसेवक घेतात असा त्यांचा एक आरोप आहे. नाही, तर मागच्या वेळेस सुद्धा नगरसेवक या भागात जे आहेत ते जे भारतीय जनता पार्टीचेच नगरसेवक होते, तर त्यांनीच हे कामं ओढून आणलेले आहेत. आणि हे कामं माननीय आपले जे फुंडकर साहेब आहेत यांच्या माध्यमातून झालेली कामं आहेत हे सगळे. त्याच्यामुळे हे काम आताचे जे नगरसेवक आहेत त्यांनी बऱ्यापैकी कामं केलीत आणि ते समस्येचा निपटारा करण्यासाठी यशस्वी ठरतात असं यांचं म्हणणं आहे. तुम्ही सहमत आहात का? हो, बिलकुल सहमत आहे मी त्यांच्याशी की पूर्ण प्रयत्न करतात ते. प्रत्येक यात रस्ते झाले, तिकडचे 4 रस्ते सुद्धा झालेले आहे की जे अष्टविनायक नगर वर्षानुवर्ष 40 वर्षात कधी हे नव्हते, तिकडचे ते 4 रस्ते त्यांनी केले आणि त्यांच्या परीने ते पूर्ण करायचा प्रयत्न करतातच. महिलांचा संबंध आहे मूलभूत गरजाशी नेहमी प्रामुख्याने येत असतो, ज्यामध्ये पाणी असेल, वीज असेल, त्याच्यानंतर नेहमी स्वच्छतेची घंटागाडी असेल, ह्या सर्व गोष्टी नियमितपणे पुरवल्या जातात का? हो, पाणी नियमित येतं, घंटागाड्या येतात, 3ऱ्या दिवशी वगैरे घंटागाड्या येतात. आणि इलेक्ट्रिसिटीचं प्रॉब्लेम हा आहे की नगरपालिका हे जे लाईट लावते, जसं आता पवार भाऊंनी सांगितलं की खरं सूर्योदय झाला तरी ते बंद करत नाही. तो नगरसेवकांचा विषय नाही आहे, तो MSEB आणि नगरपालिकेचा त्यांचा विषय आहे. अजून कुठली कामं या ठिकाणी आवश्यक आहेत? तुम्हाला काय अपेक्षा आहेत की अजून कुठली कामं होणे गरजेचं आहे? नाही, काही रस्ते, आता आपण ज्या रस्त्यावर उभं आहे तो रस्ता खराब झालेला आहे. काही रस्त्यांचा मॉनिटरिंग पिरियड जो असतो तो संपत आलेला आहे. त्यांचं नवीन नूतनीकरण ते व्हायला पाहिजे आहे. बाकी तर
या ठिकाणी तरुण देखील आपल्यासोबत आहेत. मला सांगा, तुम्ही नवतरुण आहात, नव मतदार आहात. गेल्या 5 वर्षांमध्ये जो काही विकास झाला तो त्याच्या संदर्भात तुम्ही समाधानी आहात का? समाधानी म्हणजे इथं या प्रभागात दोन्ही नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे व बुलढाण्याचे नगराध्यक्ष हे वंचित आघाडीचे म्हणजे दुसऱ्या पक्षाचे आहे, भारी बहुजनचे. त्यांनी जास्तीत जास्त निधी हा त्यांच्या भागामध्ये वळवलेला आहे नगराध्यक्षांनी. व जे नगरसेवकांची जे मागणी होती की आमच्या एरियात हे द्या ते द्या, त्याच्यात त्यांनी लक्ष दिलं नाही व नगराध्यक्षांनी जास्तीत जास्त निधी आलेला तो त्यांच्या भागात वळवला. त्याच्यामुळे या नगरांचा विकास थोडा कमी झालेला आहे. नगरांचा या विकास राजकारण आणि विरोधी बाकावर बसलेले असल्यामुळेच कुठंतरी निधी देण्यामध्ये दुजाभाव केला गेला आणि त्या अनुषंगाने त्याचा या प्रभागाचा जो आहे तो विकास कुठंतरी कमी झाला असंच स्थानिकांचं याचं म्हणणं आहे. तुम्ही काय सांगाल? तुम्ही हे जे सांगितलं याने की विरोधी बाकावर असल्यामुळेच खऱ्या अर्थाने विकास झाला, परंतु याच्यासाठी कुठंतरी याची मानसिकता कमी पडली किंवा ते कार्यक्षम नाहीत. एका जणांनी या ठिकाणी सांगितलं ते कार्यक्षम नाहीत. तुम्हाला काय वाटतं? हा प्रभाग अत्यंत सुशिक्षित नागरिकांचा आहे आणि या भागामध्ये अजिबात विकास कामं झाली नाहीत असं देखील आम्ही म्हणणार नाही. काही विकास कामं झाली असतील, परंतु काही महत्त्वाच्या समस्या म्हणजे घंटागाडी असेल, महत्त्वाचा विषय म्हणजे केशवनगर, सरस्वतीनगर आणि अष्टविनायक नगर या भागांना जोडणारा हा जो अंतर्गत रस्ता आहे या रस्त्याचं काम अजिबात झालेलं नाही आहे. ज्याच्यासाठी मी आदरणीय सदाभाऊ खोत साहेबांच्या रयत क्रांती संघटनेचं काम पाहतो, त्यांचा मी कार्यकर्ता आहे. आम्ही संघटनेच्या माध्यमातून गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून या रस्त्यासाठी नगर परिषदेकडे पाठपुरावा करत आहोत. 2-3 वेळा निवेदनं देऊनही जमलं नाही. शेवटी आम्ही चळवळीतले लोक आहोत. या रस्त्याच्या संदर्भात नगरसेवकांनी नेमके काय पाठपुरावा? नगरसेवकांनी काय केलं त्याबाबत मला माहिती नाही, परंतु तुम्ही हा विषय कानावर घातला होता का? हो, या विषयासंदर्भात मी त्यांच्याशी बोललो होतो, परंतु त्यांची अडचण त्यांनी हीच सांगितली की आम्ही विरोधी बाकावर आहोत आणि त्यामुळे आम्हाला नगर परिषदेकडून वारंवार डावलल्या जात आहे. आणि शेवटी मग आम्हाला आंदोलनाचा मार्ग निवडावा लागला. आम्ही नगर परिषदेला शेवटचा आता 8 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे. याच्यामध्ये आमचे नगरसेवक आमच्यासोबत असलेत तर त्यांना घेऊन किंवा त्यांच्याशिवाय खऱ्या अर्थानं या ठिकाणी विरोधी बाकाचा उल्लेख वारंवार करण्यात येतोय. मात्र खरं जर पाहिलं तर सत्ताधाऱ्यांपेक्षाही सक्षम हा विरोधी पक्षनेता असतो, विरोधी पक्ष असतो आणि विकास कामांमध्ये करून घेण्यासाठी त्याची प्रमुख भूमिका असते असं ठरवलं जातं. मात्र स्वतःहूनच इथं माघार घेतल्यासारखं वाटतंय आपल्याला. निश्चितच त्यांनी थोडंसं अग्रेसिव्ह होणं गरजेचं आहे, कारण भारतीय जनता पार्टी हा देखील एक चळवळीतून उभा राहिलेला पक्ष आहे आणि त्याचे नगरसेवक या ठिकाणी आहेत. त्यांनी आक्रमकतेनं या प्रश्नाला वाचा फोडायला हवी होती, जी की त्यांनी प्रयत्न केले आणि थांबवून टाकलं. आता मी तेच बोललो आहे की आम्ही आक्रमकरित्या या रस्त्यासाठी आणि स्थानिक समस्यांसाठी आंदोलन करणार आहोत. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक आहेत ते आमच्यासोबत असले तर त्यांना घेऊन किंवा त्यांच्याशिवाय आम्ही या समस्या मांडून आणि आक्रमकतेने सोडवून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही काय सांगाल, या प्रभागामध्ये काय नेमकी 5 वर्षामध्ये विकास कामं झालीत आणि अजून कुठल्या पद्धतीची उणीव याच्यामध्ये वाटते तुम्हाला, प्रभागामध्ये वाटते? आपल्या या प्रभागाचा विकास एवढा घास करून ठेवलेला आहे, एवढा घास की तुम्हाला विकास दाखवत नाही. हा पहा विकास कमीत कमी 5 फूट हाईटचा विकास आहे. हा कुठचं दृश्य दाखवत? बाजूच्या पटांगणात, या पटांगणात 5 फुटाची हाईट आहे. 5 फुटाची हाईट केव्हा होती साहेब? तेव्हा दुर्लक्ष केलं जातं. आणि त्या सगळ्यांचं म्हणणं आहे 2 नगरसेवक आहेत. 2 नाही, इथं 3 नगरसेवक आहेत. एक नंतर आलेला आहे, असे 3 नगरसेवक. कोण का ना त्यांचं? 3 नगरसेवक. 3 नगरसेवक असतानाही कोणत्याही प्रकारचा इथं विकास झालेला नाही, कोणतेही रस्ते झालेले नाही, कोणतीही नाली झालेली नाही, काहीच नाही झालेलं. त्यांना कोणी विचारायला गेलं तर ते म्हणतात तुम्ही पहिले लेखी अर्ज द्या. अर्ज दिल्यानंतर आम्ही मग नंतर विचार करू त्या नगरपालिकेत जाऊन बघ काय होतं की नाही होत काम. त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचं काम नाही इथंच. आता याच्यात आतमध्ये जाऊन पाहिलं तर 5-5 फूटवर गवत आहे. नगरपालिकेची घंटागाडी कोणी येत नाही. आली तर एखाद्या हप्त्यातून एक वेळा घंटागाडी येते, बाकीची घंटागाडी पण येत नाही. हे या ठिकाणी जे भलमोठं बोर्ड लावलेलं आहे चौकामध्ये लावलेलं आहे, हे शो लावलेलं आहे फक्त. नाही तर शो लावलेलं त्या नंबरवर डायल करा तुम्ही, तो नंबर लागतो का तुम्ही पहा. बाकी काही म्हणणं नाही माझं, फक्त तो नंबर लावून पहा. तो नंबरवर लागत असेल तर
लगेच तुरंत माहीत पडतं आपल्याला. आणि इथले जे नगरसेवक भाजपचे जे आहेत ते 2 वर्ष बुलढाण्यात 2 वर्ष नगरपालिकेत सत्तेत होते, सत्तेत वंचित सोबत सत्तेत होते. त्यात एक बांधकाम सभापती होता बुलढाणा, म्हणजे आपल्या नगरसेवक जो होता इथला एक, त्यात एक बांधकाम सभापती होता. सभापती असताना विकास का नाही झाले? जेवढा सभापती नगरपालिका सभापती बांधकाम सभापती म्हटल्यानंतर तो विकास तर व्हायलाच पाहिजे होते रस्त्याचे. यांना स्वतःचाच विकास केला, एक सोडून 2-3 नगरसेवकांना स्वतःचाच विकास केला, बाकीचा विकास केलाच नाही. स्वतःचा घरचा विकास केला आणि चालू दिलं. अभाव कुठला तुम्हाला काय वाटतं, समस्येचा कुठला अभाव आहे, काय नेमक्या सुधारणा काय? सुधारणा म्हणजे यांना उभाच नाही राहावं. आता सगळ्यात महत्वाच्या समस्या काय आहेत? महत्वाच्या म्हणजे रस्ते व्हायलाच पाहिजे, नाल्या व्हायलाच पाहिजे. आज 5-5 फूट पर्यंत तिकडं 4-4 फूट पर्यंत गाळ झालेला आहे नाल्यात. आणि त्या जुन्या काळात ज्या नाल्या झालेल्या ड्रमवाल्या छोट्या, ते नाल्या अजून पण तुम्हाला मी उद्या दाखवून देतो की त्या अशा नाल्या आहेत. हे याचा विकास झालेलाच नाही अजून. नाही विकास या ठिकाणी आपण या ठिकाणी जे यांनी आपल्याला प्रश्न मांडलेत, तुम्ही काय सांगाल नेमकं? हा जो विकास आहे, मूलभूत गरजा आहेत, नाल्यांची नियमित स्वच्छता होणे, त्याच्यानंतर रस्त्याचा अभाव आहे, त्यांचे हे मैदानं जे आहेत, भूखंड जे आहेत, याचा विकास अजून झालेला नाही. नाही, काही प्रमाणात होतो, काही मिळत नाही त्यांना. म्हणजे खरंच फंडच नसेल तर करतील काय, ते कुठून करतील? फंड कसे काय पाहिजे? पण हा जो विषय गेल्या 2 वर्ष नाल्यांचा विषय, नाल्या बऱ्याचशा झाल्या, केशवनगरच्या, लक्ष्मीनगर, अष्टविनायक नगर ह्या नाल्या झाल्या, तिकडचे रस्ते झाले. नाही, पण सत्ताधाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी किंवा निधी ओढून घेण्यासाठी किंवा विकास करण्यासाठी विरोधी पक्ष जो आहे नगरपालिकेमध्ये भाजपा, हा कुठेतरी असक्षम होतोय असं तुम्हाला वाटतंय? कमजोर पडलाय? आता 2-3-4च लोक हे निधीच इकडे येऊ देत नाही, तर हे काय करणार आहे? हा, निश्चित त्यांनी खेचून आणावा तो निधी, काही करून तो आणावा. नक्कीच. अजून एक वार्डाचा निधी कुठे जातो सांगा? अहो, नगरसेवकाला जाओ, कमीत कमी त्या ओळखपत्रासाठी तर नगरसेवक म्हणतात की बा तुम्ही कोणाचे कोण, पण त्यांचा एवढा अभ्यास आहे. माझी स्वतःची पुतणी, माझी मिसेस उभी होते मागच्या पंचवार्षिकला, माझी स्वतःची पुतणी गेली होती त्यांना मागायला ओळखपत्र द्या काका म्हणून. जणी माझ्या घराच्या मागच राहतात सराफ साहेब. ते म्हणतात बेटा तू कोणाची कोण? मी 3दा गेलो, तेव्हा 3ऱ्यांदा मी गेल्यानंतर ते दिलं. म्हणजे इथपर्यंत हे नगरसेवक आहेत. विकास झालाय त्याला तुम्ही समाधानी? कोणत्या रस्त्याने आले? कसा आहे रस्ता? तुम्ही फोटो काढा आणि तोच टाका. मी याच्यानंतर काहीच बोलत नाही. बस मी काहीच नाही बोलत. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण या ठिकाणी संमिश्र प्रतिक्रिया ज्या या ठिकाणी पाहायला मिळाल्या. एक छोटासा ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर पुन्हा याच प्रभागामधील काही नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपण पाहत आहात BCCN न्यूज प्रस्तुत आवाज बुलढाणेकरांचा, लेखाजोखा नगरसेवकांचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था, घराघरातील नाते, घरातील प्रत्येकाचे खाते आणि शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा, कोटा, लातूर, नांदेड सारखा रिझल्ट आता बुलढाण्यात. शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था. 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS, 30 BAMS, 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT, 1 NIT, 1 IIIT. तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमच्याकडे आपली गुंतवणूक इतकी सुरक्षित जसे मूल आईच्या कुशीत. आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक 13 मधील एकता नगरमध्ये आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकता नगरमध्ये गजानन महाराजांचं मंदिर आहे. या ठिकाणी नवरात्रीच्या निमित्तानं दुर्गा देवीची या ठिकाणी स्थापना झालेली आहे. नुकतीच आरती या ठिकाणी संपन्न झाली आणि सर्व महिला मंडळ आहे त्याचप्रमाणे इथली स्थानिक नागरिक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. खरंच गेल्या 5 वर्षामध्ये या सगळ्या प्रभागांचा विकास झालाय का आणि झालेल्या विकासाच्या संदर्भात हे सर्व स्थानिक नागरिक समाधानी आहेत का, या संदर्भात आपण चर्चा करणार आहे. काकू काय सांगाल, काय तुमचं नाव आहे आणि गेल्या 5 वर्षामध्ये नेमका तुमच्या प्रभागाचा काय विकास झालेला आहे? आमच्या इथे कसा विकास झाला आहे, पण घंटागाडी नेहमी द्यायला पाहिजे. पुन्हा डुकरं आमच्या समोर बसतात, त्यांचा आम्हाला त्रास आहे. आणि आमच्या समोर गट्टू बसून द्यायचे समोर आणि ग्राउंड वगैरे स्वच्छ करायचं. बाकी काही जास्त अपेक्षा नाही. आणि नळाला पाणी स्वच्छ यायला पाहिजे. येते का ते आजपर्यंत? येते पण स्वच्छ नाही येत, खूप पिवळं पाणी येते. या संदर्भात तुम्ही नगरसेवकांकडे काही विषय कानावर टाकले होते? विषय टाकले का ना? कोण आहे तुमचे नगरसेवक? मंदार ताई आहेत. काय त्याचं नाव? बायकर. मंदार बायकर. त्यांची मिसेस आहे वाटते. सरला बायकर.
गेल्या 5 वर्षामध्ये ह्या महिला तुमच्या प्रभागामध्ये कधी आल्या होत्या का समस्या जाणून? नाही आला नाही ठीक. तुम्ही काय सांगाल, काय नेमक्या समस्या काय आहे? हा बा आमची समस्या आहे की गजानन महाराजाचे ते ग्राउंड झालेलं आहे, बाजूनी कंपाऊंड पण झालेलं आहे, पण कंपाऊंडच्या बाजूने जो 9 फुटाचा रोड आहे तो रोड सोडलेला आहे. तिथं डुकरांचा इतका सुळसुळाट आहे आणि आम्हाला खूप त्रास आहे. एक तर तिथला रस्ता चांगला करून द्यावा, एक तर गट्टू बसून द्यावे, नाहीतर रोड चांगला करून द्यावा. प्रामुख्याने ज्या मूलभूत गरजा असतात, नियमित घंटागाड्या असतील, स्वच्छ पाणी आहे, वीज आहे का नेहमी? वीज नेहमी आहे, पाणी पण येतं, फक्त ताई म्हणतात तसं गढूळ पाणी येतं बस. त्याच्या तक्रारी वगैरे तुम्ही काही केल्या होत्या का? नाही, आम्ही काही तक्रारी केल्या नाही अजून तरी काही नाही केली. आम्ही आमच्या अजूनही गढूळ पाणी, किती दिवसापासून गढूळ पाणी तुम्हाला? पावसाळ्यात तर येतच म्हणा 4 महिने. आरोग्यासाठी काही भीती वाटत नाही? नाही, मग आता आमच्या घरी आरो बसवलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला तरी वाटत नाही भीती, पण बाकीच्या लोकांना ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना तर आहेच. काय सांगा, तुमच्या घरी आहे का आरो? म्हणजे सर्वांनी दूषित पाणी येते म्हणूनच आरो बसवला? म्हणूनच आरो बसवलेला आहे. हा आर्थिक भुर्दंड तुम्हाला बसलाय, किमान दूषित पाणी आलं असतं तर तो पाण्यामुळेच बसलेला आहे, त्याच्यामुळेच आम्हाला आरो बसवावा लागला. कारण आमच्या छोट्या लहान मुली आहेत, यांनाही खूप त्रास झाला होता, त्याच्यामुळे आम्ही आरो बसवून घेतला. तुम्ही पूर्ण कर भरता, त्याच्यामध्ये पाण्याचा देखील कर भरत असता, परंतु तुम्हाला आजपर्यंत शुद्ध पाणी मिळत नाही? नाही, शुद्ध पाणी नाही मिळालेलं. नगरसेवकांकडे याची काही तक्रार केली होती? 1-2दा कानावर टाकला गेला, पण काही त्याचा रिप्लाय नाही आला. त्याच्यामुळे तुम्हीच आर्थिक भुर्दंड सहन करून नवीन आरो बसवला? हो, त्याच्यामुळे आम्हीच बसवलेला आहे. काका, तुम्ही काय सांगाल, तुम्हाला ह्या सर्व मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या मिळतात का? नाही, ह्या सर्व समस्या ज्या आहेत त्याशी मी सहमत आहे आणि अशी लेखी तक्रार वगैरे काही केली नाही, पण पाणी एखाद्या वेळेस स्वच्छ येते, बहुधा सगळं पाणी असं गढूळच असते. घंटागाड्या नियमित येतात, नाल्या स्वच्छता होत नाही, नियमित नाही आहेत आणि आले तरी भरून असतात, नियमित नाही आहेत. नाल्या इथं नाही तर इकडेच येतच नाही, नाल्या सफाई करणारे कामगार येतच नाहीत. रस्त्यांवर पूर्णपणे उजेड असतो का? दिवे लागतात का नियमितपणे, किंवा मग रस्त्यांचे काम चांगलं? दिवे लागतात, पण आमचा म्हणजे माझा तरी बाकीच्यांचा नाही माहिती मला, पण माझ्या घरासमोरचा जो पूल टाकलेला आहे त्याच्यासाठी मी जवळपास 10-15 वेळा सांगून झालं, पण त्याच्यावर काही कोणाचीच प्रतिक्रिया दिसली नाही. कोण्या ठिकाणचा, कोणाच्या घराजवळ, कुठल्या मंदिराच्या समोरचा अगदी. माझ्या इथं म्हणजे त्या उंदरांचा इतका सुळसुळाट आहे की मी 2 गिझर बदलवले. माझी परिस्थिती नाही आहे गिझर बदलवायची. 10 हजार पगार कमवणारा 5 हजाराचं गिझर किती वेळा बदलवणार, पण त्याच्यावर काहीच कोणी अजून कारवाई केली नाही. इतका त्रास आहे, खूपच अगदी खूप त्रास आहे. या संदर्भात तुम्ही सफाई करायला बी घंटागाडीचा आवाज येतो, पण घंटागाडी येत नाही. आली तर इतकी भरलेली असते की ते कचरा टाकताना आमच्याच दारात पडतो. प्रत्येक वेळेस असतो? हो, प्रत्येक वेळेस. तुमचे जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांना तुम्ही हा सर्व प्रकार सांगितला? 2-3 वेळा गेली, पण ज्यांना मतं दिले ना आम्ही, त्या मागच्या घरात असतात, बाकीचे समोर येतात. त्याच्यामुळे आमची खूप नाराजी आहे त्यांच्याबद्दल. आता परत एकदा तुम्हाला सर्व उमेदवार येतील, मतदान मागतील, आश्वासने देतील. नाही, मतदान करायचंच नाही. तो तुमचा अधिकार आहे, तो तुमचा अधिकार आहे. लोकशाही आश्वासन हे प्रत्येक जण देतो, पण पुरे कोणीच करत नाही. तुम्हाला योग्य उमेदवार निवडण्याची संधी नाही, योग्य काही नाही. आम्ही मोदी म्हणून त्यांना निवडून दिलं, मोदींच्या नावावर निवडून दिलं, पण भ्रमनिराश झाला? हो, पूर्णपणे. काकू, तुम्ही काय सांगाल? तुम्ही काय? आम्ही तर भाड्याच्या घरामध्ये राहतो, पण तरी राहता म्हणजे तुम्हाला काहीतरी समस्या जाणवत? हा, आमचं पण ते पिण्याच्या पाण्याची समस्या हीच प्रमुख समस्या. तुम्ही काय सांगाल, काय नेमक्या समस्या आहेत? खरंच विकास झालाय का? सर, तुम्ही काय सांगाल, गेल्या 5 वर्षामध्ये काय नेमका तुमच्या नगरसेवकाने विकास केलेला आहे आणि केलेल्या विकासावर तुम्ही समाधानी आहात? हा एकतानगर वासी असा एक भाग आहे की या नगरपालिकेमध्ये टॅक्स भरणारा हा जो भाग आहे हा 100% टॅक्स भरतो. आणि या भागामध्ये RR पाटलांनी उद्घाटित केलेलं नाट्यगृह हे आपल्या शहराचं भूषण आहे आणि त्याचं काम इतकं तेव्हापासून पडलेलं आहे. फक्त कोणीतरी सांगतं की निधी आला आणि निधी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी गेला आणि त्यामुळे ते बंद पडलं. तर या नागरिकांसाठी भूषणावं असलेला हा जो नाट्यगृहाचा भाग आहे, हा नागरिकांना त्यांच्या चांगल्या
पद्धतीने त्याचं बांधकाम व्हावं ही या संपूर्ण नागरिकांची कित्येक वर्षापासून मागणी आहे, ती पूर्ण झालेली नाही. त्याचप्रमाणे टॅक्स तर भरतोच, परंतु एकता नगरमध्ये येण्याचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी गजानन महाराजांचा आम्ही बोर्ड लावलं आहे, ते सुद्धा या रोडच्या कामानिमित्त तुटलेलं आहे, ते तसंच पडलेलं आहे अक्षरशः. आणि त्याच्यात तिथून जो रस्ता येतो तो सुद्धा त्या रोड म्हणजे पाऊस आला की असं वाटतं की ती नदी आहे की रोड आहे. म्हणजे बाजूला नाल्या नसल्यामुळे ते संपूर्ण पाणी त्या रोडवरून वाहतं आणि दरवर्षी त्या रोडचं काम करावं लागते. डांबरीकरण होते, नालीवरून पाणी वाहत नसल्यामुळे ते संपूर्ण पाणी रोडवर वाहते आणि नदी तयार होते. आणि म्हणून नागरिकांची मागणी आहे की हा रोड, नाली दोन्ही बाजूला झाली तर रोडसुद्धा सुरक्षित राहील. आणि अशा प्रकारे मेन रोडचा जो भाग आहे आणि या भागामध्ये नगरसेवक आहे, परंतु सत्ताधारी नसल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांनी ते प्रयत्न करतात आहे, परंतु दोन्ही नगरसेवक विरोधक आहे आणि म्हणून नगराचा विकासामध्ये त्यांच्या पद्धतीने ते प्रयत्न करतात, पण कुठेतरी ते सत्ता नसल्यामुळे कमी पडतात असं वाटते. तुम्ही काय तुम्हाला नवीन आता येणारे नगरसेवकाकडून अपेक्षा असणार आहे? दिनांक 13, 11, 17 रोजी हा जो रोड आहे म्हणजे या कोपऱ्यापासून तर त्या कोपऱ्यापर्यंत माजी नगराध्यक्ष अनिताताई शेळके त्यांना सुद्धा आम्ही सांगून थकलो आहे. पुन्हा सध्याचे नगराध्यक्ष यांना 13, 11, 17 रोजी लेखी निवेदन दिलेलं आहे, ज्यावर 35 लोकांच्या सह्या नागरिकांच्या आहेत, लेडीजच्या सुद्धा सह्या आहेत. परंतु अद्याप तो ना नगराध्यक्ष ना नगरसेवक ना आणखी दुसरे नगरसेवक एकही काम करायला तयार नाही. एका नगरसेवकाचं असं म्हणणं आहे की आता मला पुढे निवडून यायचं नाही, त्याच्यामुळे मी काही करत नाही. हे असं बोलणं नगरसेवकाला शोभते तरी काय? आम्ही तुम्हाला कशासाठी निवडून दिलं? आमच्या नगराचा विकास, प्रभागाचा विकास करण्यासाठी, आणि तुम्ही अशी भाषा वापरता, हे कितपत योग्य आहे? या गोष्टीचा आता पुढच्या या इलेक्शनमध्ये नक्की परिणाम होणार आहे. त्याच्यामुळे मग ताईने सांगितलं आम्ही कोणाला मत देणार, तोच माझा विचार आहे. त्याच्यामुळे जो काम करणारा व्यक्ती आहे त्यांनाच आम्ही नगरसेवक म्हणून चान्स देऊ. पहिला हे आता सरांनी सांगितलं, पहिलं टॅक्सेशन भरणारा एकता नगर, याच्यामधला एकही व्यक्ती असा नाही सापडणार की जो टॅक्स भरत नाही. तुम्ही बाकी मोहामेडनपुऱ्यात किंवा आणखी इतर भागात जा, टॅक्सेशन वसूल होत नाही, परंतु या एकता नगरमधला प्रत्येक नागरिक ड्यू डेटच्या अगोदर टॅक्स भरतो. कारण काय? सगळा सुशिक्षित वर्ग आहे आणि त्याच्यात अशा दैना होऊन राहिल्या. कुठं पूल नाही, हा पूल खचल्यानंतर कित्येक वेळा सांगितलं, इथं चिडीमार होते या रोडनं. रात्री 9 ते 10 वाजे याच्यात या पोल बद्दल लिहिलेलं आहे, 2 इलेक्ट्रिक लाईन व पोल, याची ही कॉपी 13, 11 तुम्हाला लागेल तर माहितीसाठी म्हणून दाखवतो. चिडीमार रात्री 9, 10 वाजता बिलकुल चिडीमार सुरू होते इकडे या रोडनं. तुम्ही निवेदन जे तक्रार 4 वर्षापूर्वी केली होती, पण अजूनही याच्यामध्ये काही त्याच्यावर हे झालं नाही. 2च खंबे पाहिजे आणि त्याच्यावर लाईट पाहिजे, कारण पूर्ण अंधार पडतो. म्हणजे रात्री बेरात्री विंचू काटे निघतात, साप निघतात. हे प्रत्येक नागरिकाला हे प्रत्येक वेळेस हे सर आणि मी बरेचदा आम्ही नगरपालिकेत जाऊन आलो, शिवला भेटून आलो, होऊन जाईल आता आम्ही ठेकेदाराला बोललो आणि ठेकेदार कॉन्टॅक्ट घेत नाही, अशा उडवळीची उत्तर आम्हाला मिळतात. त्याच्यामुळे आता यंदा इलेक्शन जे आहे हे आम्ही आता सुज्ञ नागरिक या माणसालाच इलेक्शन म्हणजे मतदान करणार आहे. बस तुम्ही काय सांगाल, कामं झालेली जी आहे ती सांगता येतील काही? विकास कामं, विकासाचे कामं फक्त ग्राउंडचं कंपाऊंड झालं, बाकी काही विकास नाही, काहीच विकास नाही. अंधार असतो रोडला, काही नाल्या काढणारे येत नाही. आमच्या रोडला तर साफच येत नाही, कधीच कोणी नाल्या काढणारे. गाडी आहे ते 2 दिवसाच्या आड येऊन राहिली आता असं. आणि पाणी दूषित येते, पाणी स्वच्छ नसते. काय पाणी म्हणजे नगरपालिकाचं कसं काय हे करता काही समजत नाही की पाण्याचं कसं काय नियोजन आहे त्यांचं. नेहमी गढूळ पाणी प्रत्येकाने आरोग्य घरात लावलेलं आहे असं आहे. तुम्ही काय सांगाल, काय नेमक्या समस्या आहेत? आपण आज बघतोच आपल्या परिसरामध्ये या आजारांना ग्रासलेला आहे, स्वच्छ पाणी मिळत नाही. आणि या एकता नगरमधील जे नगरवासियांनी तुम्हाला प्रश्न विचारले ते प्रश्न सत्य आहे.
आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुटले पाहिजे, कारण की स्वच्छ पाणी येत नाही. नंतर हे जे मंदिर परिसर आहे याचं सुशोभीकरण आणि विकास झाला पाहिजे. नंतर एका काकांनी म्हटलं या भागामध्ये सगळा अंधार झालेला आहे, तिथं दिवाबत्तीची व्यवस्था झाली पाहिजे. आणि जे आपण आजारापासून थोडं बचाव झाला पाहिजे त्याच्यासाठी जे स्वच्छ पाणी आहे ते या परिसरातील जे नगरसेवक आहेत त्यांनी त्याच्यासाठी प्रश्न मांडले पाहिजे. एवढं आजपर्यंत हे सगळे जे प्रश्न आहेत यांनी काही मांडली, विचारपूस केली काही तुम्हाला 5 वर्षात? नाही, सगळे मुद्दे आलेले आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये, लेडीजनी आणि जेंट्सनी सांगितलेले आहेत आणि तेच महत्त्वाचे आहेत. तुम्हाला काय वाटतं कुठली कामं होणं सर्वात महत्त्वाची आहे? साफसफाई व्हायला पाहिजे, 8 दिवसातून हे लोक आलेले पाहिजे आणि इकडचा कुठल्या मुद्द्याला प्राथमिकता दिली पाहिजे? साफसफाई आणि स्वच्छता आणि हे हा इथले या रोडचं लाईट पाहिजे इथले, हे महत्त्वाचं आहे. तुम्ही काय सांगाल का अजून काय नेमक्या समस्या आहेत काय? प्रथम मी आपलं जे चॅनल आहे BCCN यांचं पहिले मी कौतुक आणि अभिनंदन करतो की त्यांनी नागरिकांच्या वेदनेला आणि समस्येला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा त्यांचे मी आभार मानतो. राजकारण आणि लोकशाही हा विषय खरंच एक PhD करावी असा विषय झालेला आहे. आता ह्या आमच्या नागरिकाच्या एक समस्या ज्या आहेत त्या फार मोठ्या समस्या नसतातच. आज सर्वांनी मूलभूत गरजा ज्या आहेत त्या पूर्ण व्हाव्या हा एक उद्देश असतो. सर्व नागरिकांनी जे सांगितलं की साफसफाई नियमित झाली पाहिजे. पुन्हा पाणी तर एवढं अशुद्ध असतं की खरोखरच या नगरपालिकेला आणि नगरसेवकांना काय म्हणावं हे समजत नाही आहे की ते पाणी पित नाहीत का. पुन्हा आमच्या बुलढाणा नगराचं नाव आता वऱ्हानगर ठेवावं असं मला वाटते. खरं इतका डुकरांचा सुळसुळाट इथं आहे की त्यामुळे अनेक रोगराईला एक आमंत्रण देण्यात येईल. पुन्हा सफाई हे नित्य व्हायला पाहिजे. जे ओपन स्पेस असतात त्याच्यामध्ये खूपच कचरा झालेला आहे. आणि घंटागाडी हा विषय तर फार महत्त्वाचा आहे, कारण महिला प्रामुख्यानं आपल्या घरचा कचरा साठवून ठेवतात, पण घंटागाडी जर 3-3, 4-4 दिवस आली नाही तर त्याचा वास सुटतो आणि याचा परिणाम काय होतो, तर मग ते कुठेही कचरा फेकून देतील. पण तेच घंटागाडी जर नियमित आली तर स्वच्छता राहील आणि रोगराई नष्ट होण्याकरता फवारणी देखील नियमित झाली पाहिजे. अजून कोरोना गेलेला नाही आहे आणि नेहमी करता नगरसेवकांनी आपल्या नगरामध्ये 8 दिवसातून तरी फिरावं असं मी त्यांना विनंती करतो. की कायच आपण निवडून कशा करता आलो आहे की नगरामध्ये कुठं काही कोणाचं काही दुखतं आहे का, खुपतं आहे का, काही घाण आहे का, आणि याच्याकरता आपण उभं आहे. हे सर्व हे नगरसेवक 5 वर्षामध्ये किती वेळा आले? नगरसेवक बऱ्याच वेळा आलेत, पण ज्या प्रमाणात यायला पाहिजे आम्ही त्या उद्देशानं उभं राहिलेलो आहोत की आम्हाला सेवा करायची आहे. मग सेवेचा उद्देशच आम्ही विसरून जातोय तर मग आपण उभंच कशाला राहायचं हा विचार त्यांच्या मनात यायला हवा. आणि नागरिकांनी देखील योग्य उमेदवारालाच निवडून द्यायला पाहिजे असं मी नागरिकांना देखील विनंती करेल. आणि नगरसेवकांनी देखील जनतेचा सेवक, खऱ्या अर्थानं जनतेचा सेवक म्हणून सेवा द्यायला पाहिजे. आणि मूलभूत गरजा ह्या काही जास्त मोठ्या गरजा नसतात. दिवाबत्ती, साफसफाई आणि स्वच्छता, घंटागाडी हे छोटे छोटे विषय असतात. आणि अनेक आमच्या नागरिकांनी सांगितलं आहे की बुवा एकता नगर, बाजूचं जिजामाता नगर, असे 5-6 नगरं जे आहेत ते सर्व एम्प्लॉईजचे आहेत आणि ते वेळेवर कर भरतात. आणि इतकं असताना थोडंफार नगरपालिकेने देखील याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि यानंतर तरी ही मुलाखत ऐकून त्यांनी थोडं सावध होऊन ह्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो. आपण पाहत आहात BCCN न्यूज प्रस्तुत आवाज बुलढाणेकरांचा, लेखाजोखा नगरसेवकांचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था, घराघरातील नाते, घरातील प्रत्येकाचे खाते आणि शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा, कोटा, लातूर, नांदेड. सरकारी रिझल्ट आता बुलढाण्यात. शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था. 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS, 30 BAMS, 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT, 1 NIT, 1 IIIT. तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा.
त्यांच्याकडे आपली गुंतवणूक इतकी सुरक्षित जसे मूल आईच्या कुशीत. प्रभाग क्रमांक 13 चे विद्यमान नगरसेवक गोविंद सराफ आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये त्यांच्या प्रभागाचा काय नेमका विकास केला हे आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर स्थानिक नागरिकांच्या ज्या काही आपण समस्या ऐकून घेतल्यात त्या समस्येचे त्यांच्याकडून जे आहेत आपण त्याची उत्तरे देखील घेणार आहोत. साहेब, काय सांगाल, गेल्या 5 वर्षामध्ये नेमका आपल्या प्रभागामध्ये कुठल्या पद्धतीचा हा विकास झाला? माझ्या प्रभागामध्ये जवळपास 1.25 किलोमीटरचे रस्ते झालेले आहेत. जवळपास 2 नाल्या झालेल्या आहेत आणि 1.25 किलोमीटरचे रस्ते बॅलन्स आहेत, अजून प्रस्तावित आहे. म्हणजे आता पहिल्यापासूनच आहे, आम्ही निवडून आलो तेव्हापासून प्रस्तावित आहे, पण पैशाचा फंडचा वेळेवर उपलब्ध न झाले आणि त्याला तर आम्ही विरोधी पार्टीमध्ये, त्यामुळे तिथे पैसा मिळणं कठीण गोष्ट आहे. त्यामुळे तरी आम्ही सुद्धा आमच्या गुड फेथमध्ये लोकांच्या संपर्काने, त्या लोकांच्या संपर्कात राहून गोडी गुलाबीनं जितका आमचा प्रभागाचा विकास करायचा होता तेवढा आम्ही विकास केला. जवळपास नाही म्हटलं तरी प्रभागामध्ये जवळ 2.5 कोटीचे कामं झालेले आहेत आणि लोकांचं जेवढं अगर आम्हाला समाधान करता आलं, कारण काय की मागच्या 15-20 वर्षामध्ये काही बरंचसं काम झालंच नव्हतं या भागामध्ये. ते आमच्या या 5 वर्षाच्या कालामध्ये झालेलं आहे, अजून प्रस्तावित आहे. परंतु मेन कसं झालेलं आहे की आम्ही विरोधी पक्षामध्ये असल्या कारणामुळे शेवटी फंडचा नाही म्हटलं तरी प्रॉब्लेम येतो. आम्ही आमच्या पद्धतीनं जेवढं सुचवत करून लोकांची गोडी गुलाबीनं सगळ्यांना मागून जेवढं काही करता आलं तेवढं आम्ही केलं आणि अजूनही पुढे करणार आहे. अजून किती कोटी रुपयाचा निधी प्रलंबित आहे किंवा प्रस्तावित आहे आणि त्या निधीमध्ये कुठल्या प्रभागामध्ये म्हणजे कुठल्या प्रकारची कामं या ठिकाणी तुमची प्रस्तावित आहे आणि तुम्ही करणार आहात? आता गव्हर्नमेंट लेवलला जे काही फंड्स येतात नेहमीसाठी त्याच्यासाठी आमचे कामं सगळे प्रस्तावित केलेले आहेत. त्याच्यात त्यांना सँक्शन आल्यानंतर, त्यांची निधी आल्यानंतर काय सांगता येईल, कुठली कामं आहेत सांगता येतील? म्हणजे माझ्या वार्डामध्ये माझ्या घरासमोरचा रस्ता, म्हणजे मी नगरसेवक 5 वर्ष मी नाही करू शकलो, पण तो अजून तसाच आहे, कारण मी बाकीच्या लोकांचे रस्ते झाले, माझा रस्ता राहिलेलाच आहे. तो रस्ता प्रस्तावित आहे. अजून 1-2 रस्ते प्रस्तावित आहेत, काही नाल्या प्रस्तावित आहेत. पण ते आता कसं ते प्रस्तावित केलेले आहेत, पण त्याला निधीची उपलब्धता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते कामं होणार नाहीत. आपण काही सर्वसामान्य नागरिकांच्या देखील त्या ठिकाणी भावना समजून घेतलेल्या आहेत, त्यांची मतं जाणून घेतलेली आहेत. त्याच्यामुळे काही ज्येष्ठ नागरिकांचं मत असं आहे की आम्ही जवळपास 100% कर भरणारा जो परिसर असतो त्याच्यामधला एक परिसर तुमचा प्रभागामध्ये आहे आणि मात्र अजूनही आम्हाला मोठ्या प्रमाणात साध्या मूलभूत सुविधा देखील नगरपालिकेकडून पुरवल्या गेल्या नाहीत आणि या पुरवण्यासाठी नगरसेवक जे आहेत विद्यमान हे सपशेल अपयशी ठरलेले आहेत असा त्यांचा आरोप आहे. आता एक लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वांनाच आपण 100% म्हणजे हे करू शकत नाही, म्हणजे काय त्यांना आपण सुखी करू शकत नाही किंवा समाधानी करू शकत नाही. आता मला सांगा की मी ज्या दिवशी त्या नगराचा नगरसेवक झालो त्याच्यानंतर जवळपास आज नाही म्हटलं तरी 1 कोटी रुपयाचे कामं झालेले. आम्ही विरोधी पार्टीमध्ये असूनही सुद्धा आम्ही लोकांचं म्हणजे तो अष्टविनायकाचा रस्ता जो 30-40 वर्षापासून जिथे काही नव्हतं तो रस्ता आम्ही तयार करून घेतला. तेही अध्यक्षाच्या पाठीमागे लागू कारण काय की आम्ही तो म्हणजे त्यांनी शेवटी माझ्या पर्सनली याच्यामध्ये त्यांनी तो हे जे नगरपालिका फंडामध्ये ते 20-1 लाखाचं काम दिलं ते करून. त्यामुळे कसं जेवढं आमच्याकडून करणं शक्य होतं तेवढं आम्ही केलं आणि लोकांच्या ज्या काही भावना असतील त्या माझ्यापर्यंत तर काही आल्या नाही तशा, किंवा मला जसे मला कोणाचे फोन येतो, काही कोणाची कंप्लेंट असेल तर मी माझ्या कंप्लेंट लोकांच्या सॉल्व्ह केलेल्या आहेत. पण निधीच्या ज्या कंप्लेंट आहे किंवा जे मोठे कामं आहेत ते त्याला आम्ही कमी पडलो एवढं निश्चित आहे. कारण काय गेल्या 5 वर्षामध्ये जनतेच्या सोबतची तुमची जी नाळ होती ती पूर्णपणे तुटलेली असं त्यांचं म्हणणं आहे आणि 5 वर्षामध्ये तुम्ही त्यांना कधी दिसलेच नाही असंही त्यांचा आरोप आहे. नाही, आता ही जी गोष्ट आहे ना, मी या 1.5 वर्षामध्ये साधारण जेव्हा कोरोना लागलेला आहे, माझ्या डॉक्टरचं म्हणणं, माझी स्वतःची म्हणजे आरोग्य क्षमता या दृष्टीने मी या 1.5 वर्षामध्ये निश्चित फिरलो नाही आहे. त्याच्या आधी मी फिरलेलो आहे 20 मार्च पासून. तर मी आता साधारण मी लोकांकडे म्हणजे मी गेलो नाही जास्त, कुठले कार्यक्रम अटेंड केले नाही कुठले, कारण माझ्या डॉक्टरांचं मला हे होतं, माझं वय 67 आहे आता आणि सगळ्या ह्या गोष्टी काय तर मी त्यामुळे तेवढा या 1.5 वर्षामध्ये माझा लोकांचा संपर्क तुटला इतकं निश्चित आहे. आपल्याच प्रभागामधील काही लोकांनी टॅक्सच्या संदर्भात काहीतरी याचिका दाखल केली होती, काय नेमका हा प्रकार आहे?
हां, तर तो मला वाटतं 1.5-2 वर्षापूर्वी त्यांनी केलेली आहे आणि ती कमिशनर ऑफिसमध्ये त्यांची चालू आहे. सगळं त्याची प्रक्रिया काय असेल ते, पण त्याबद्दल मला कोणी काही असं रेकॉर्ड दिलं नाही त्यांचं आणि मला त्याबद्दल काही नेमका प्रकार काय होता? त्यांनी प्रकार आता एक्झॅक्ट मला तोही माहीत नाही काय आहे तर, कारण मला ज्या लोकांनी केले त्यांनी मला काही कागदपत्र दिले, आम्ही कशासाठी याचिका केली काय केली, कारण ती मागच्या टॅक्सच्या आधीच आमच्या आधीचं जे टॅक्सचं प्रकरण आहे त्या संबंधी याचिका होती असं ती. बरं, मला सांगा, अजून जर आपण परत एकदा निवडणूक रिंगणात उतरलात, जनतेपर्यंत जर मतदान मागायला गेलात, तर कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही त्यांना मतदान मागणार आहात? एक तर पहिली गोष्ट म्हणजे मी माझ्या पक्षाला सांगितलं मी आता उभाच राहणार नाही. माझ्या वयोमानानं मी माझं हे केलेलं आहे, कारण बाबा मला आता उभं राहायचं नाही आहे. आणि माझा जे पक्षाचा जो कॅन्डिडेट उभा राहील त्याला जे कामं झालेले नाहीत ते कामं करण्यासाठी मी प्रोत्साहित करेल, मी त्याच्या पाठीमागे उभा राहील आणि हे जे आमच्या वार्डातले जे कामं राहिले ते करून घेऊ. मला सांगा, या 5 वर्षामध्ये जी तुम्ही नगरसेवक असताना जी काही कामं झालीत त्या कामाच्या संदर्भात तुम्ही समाधानी आहात का? कुठलंही जे काम आहे त्या कामामध्ये 100% माणूस समाधानी राहत नाही. मी स्वतः इंजिनियर असल्या कारणामुळे मला माहिती आहे की आपण 100% त्यात मी समाधानी राहू शकत नाही. पण तरी नगरपालिकेचे जे कामं आहेत ते नगरपालिकेचे कामं नगरपालिकेचे आहे आणि त्यांनी व्यवस्थित जसे करता येईल तरी केलेले आहेत. काही BNCनं केलेले आहेत, BNCचे कामं चांगलेच आहेत. त्यामुळे ज्या संघटनेने ज्या योजनेने कामं केलेले आहेत त्या अनुषंगाने कुठले 80% असतील, कुठले 60% असतील, कुठले 70% असतील, पण ते कामं तसे झालेले आहेत, कामं झालेले आहेत. जय श्रीराम. मी सरला मंदार बाहेकर, वार्ड क्रमांक 13 मधील नगरसेविका आहे. मी माझ्या वार्डात 2,40,00,000 कामे तशी केलेली आहे. मी झाले 5 म्हणजे आता माझे 5 वर्ष कंप्लीट व्हायला आलेले आहे आणि मी माझ्या वतीने जशी कामे म्हणजे पूर्ण करता येतील तशी मी पूर्ण करण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. आणि माझं बाळ छोटं असल्यामुळे माझे मिस्टर सर्व कामे ते बघतात, तर ते तुम्हाला बाकीच सांगते. जय श्रीराम. मी मंदार भास्करराव बाहेकर, माझी पत्नी सौ सरला मंदार बाहेकर ही प्रभाग क्रमांक 13 मधील नगरसेविका असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने तिला निवडून येण्याची संधी देण्यात आली होती. मागील 5 वर्षात आम्ही बरीच विकास कामे करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये जवळपास आम्ही 2,40,00,000 ते 50,00,000पर्यंतची विकास कामे करू शकलो. अशी ठोस काही कामे आम्ही तुम्हाला सांगू शकतो. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 13 मध्ये जवळपास आम्ही 6 भूखंड आहेत की त्याचे पूर्ण कंपाऊंड वॉल सुशोभीकरण करण्याचे कामं हाती घेतले व जवळपास 58 ते 60 लाखाची कामे ती पूर्णत्वास आलेली आहेत. त्याचप्रमाणे मेन रस्ते असोत, जसे की हनुमान मंदिर परिसरातील रस्ते असो, 20 ते 25 वर्षापासून रखडलेला अष्टविनायक नगरच्या समोर अष्टविनायक नगरमधील मेन रस्ता असो, अष्टविनायक नगरमधील राहुल मोरे ते देवल सर यांच्या घराच्या आजूबाजूच्या मेन नाल्यांचे कामं असो, वार्डातले विविध ढाप्यांचे कामं असो, अशी विविध कामे आम्ही कंप्लीट केलेली आहेत. व मागील 2 वर्षांमध्ये कोरोना काळामध्ये आम्ही बरेच संघर्ष हा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे की माणसे संकटात असताना बाकी विकास कामे वगैरे ही तर खूपच दूर राहिली, तरीही आम्ही कोरोना काळात जी कोणती संकटे आली त्याला न घाबरता लोकसेवेत कसं रुजू राहता येईल, कसं लोक संपर्कात राहता येईल याचा आम्ही नेहमीच प्रयत्न केला. त्यामध्ये धूर फवारणी असो, त्यामध्ये पावडर फवारणी असो, सोडियम हायपोक्लोराईडचं पूर्ण प्रभागात फवारणी असो, याबाबत मला तरी नाही वाटत की प्रभागात असे कोणी कंप्लेंट करेल की पण नगरसेवक कधीच आमच्याकडे सोडियम हायपोक्लोराईडसाठी गाडी घेऊन आला नाही. आणि मेन म्हणजे ज्या एकदम फर्स्ट जी लाट होती त्या लाटेत आम्ही ती कामे करायचा प्रयत्न केला. आणि मला त्याचा आवर्जून सांगावं वाटेल की मला असं वाटत नाही की कोणी कंप्लेंट करेल की नाही बा आमचा नगरसेवक कधीच ॲक्टिव्ह नव्हता. सौ सरला आणि मी, माझा मुलगा लहान असल्यामुळे थोडी ती सामाजिक कार्यात ॲक्टिव्ह नव्हती, पण मी तिच्या सदोदित सपोर्टमध्ये होतो व तिचे पण बरेच इच्छा राहायची, पण त्या कारणामुळे ती येऊ शकत नव्हती. पण मी बऱ्याच कामांमध्ये तिचा सहभाग नोंदवलेला आहे. आणि 1-2 गोष्टी अशा आहेत की त्या राहून गेलेल्या आहेत.
मेन म्हणजे की 2-3 जे रस्ते आहेत की जसं एकता नगरच्या पाठीपासून जो रस्ता जातो साईनगरच्या पाठीपर्यंत, हा एक रस्ता असो, नंतर जैन मंदिरासमोरचा जो रस्ता आहे तो राहिलेला आहे, नंतर महावीर नगर सरस्वती नगरमधलेही काही रस्ते राहिलेले आहेत. पण मागील 2 वर्षात आपण बघितलं की कोरोना काळामुळे विकास कामांसाठी निधी हा उपलब्ध होऊ शकला नाही. तरी आम्ही पुढील काळात हे मार्गक्रमाने हे रस्ते मार्गी लावणार आहोत व पूर्ण विशेष करून आम्ही प्रभाग क्रमांक 13 मध्ये एवढे 6 ग्राउंड जे डेव्हलप केलेले आहेत, एवढे कोणत्याही शहरातील कोणत्याही भागामध्ये अशा प्रकारचे ग्राउंड की जे 30 ते 40 वर्ष त्या ग्राउंडला कोणीही अतिक्रमित म्हणून कोणी त्याला बळकवू शकत नाही. व लहान मुलांसाठी यानंतरही त्यात बगीचा, नंतर ओपन जिम या प्रकारचे प्रस्ताव आम्ही टाकलेले आहेत व लवकरात लवकर ते प्रयत्नात जातील अशी मी आपणास ग्वाही देतो. राहिला गढूळ पाण्याचा प्रश्न, तर आपण बघितलं सर्क्युलर रोडचं हॅम्पच्या अंतर्गत जे काम चालू आहे त्यामध्ये जी नवीन पाईपलाईन चालू आहे, त्या नवीन पाईपलाईनचं काम येत्या 5-6 महिन्यात पूर्णत्वास येणार आहे. त्याची टेस्टिंग चालू आहे व त्यानंतर हा गढूळ पाणी 5-7 दिवसानंतरचा इरेग्युलरिटीचा प्रॉब्लेम हा लवकरात लवकर सॉल्व्ह होईल. व आपण अशी आशा बाळगतोय की नगरपालिकेचा असा प्लॅन आहे की 1 ते 2 दिवसाआडच ते नळ येतील. काही 2 टाक्यांचं कामही चालू आहे, त्याच्यामुळे पूर्ण शहराचं डिस्ट्रीब्युशन हे प्रॉपर होईल व त्यानंतर 1 ते 2 दिवसाआड नळ येतील अशी आम्ही आशा बाळगतो. व सरला सभापती असताना आम्ही खरंच विकास कामावर भर दिला का, याचं जर 2 उदाहरणं द्यायची असतील तर मी तुम्हाला देऊ शकतो. 1 कोटी विशेष रस्ता अनुदान हे आलेलं असताना हे कुठेही आम्ही कोणत्या प्रभागात, आमच्या प्रभागात म्हणा किंवा आमचे जे 5 नगरसेवक होते यांच्या विशेष म्हणून त्यांच्या प्रभागात म्हणा असे न टाकता पूर्ण बुलढाणा शहर ज्या रस्त्याने जवळपास अर्ध बुलढाणा व शाळकरी विद्यार्थी हे ये जा करत होते, म्हणजे बाल शिवाजी कॉन्व्हेंट ते तहसील चौक हा जो रोड होता याचं पूर्ण तुम्ही रस्ता मागील 4 वर्ष आधी बघितला. सरला बांधकाम सभापती असताना हा पूर्ण निधी आम्ही 1 कोटी रुपये निधी त्या रस्त्यावर टाकून आजही हायवे क्वालिटीचा रस्ता जवळपास 4 वर्ष त्या रस्त्याला कंप्लीट झालेले आहेत. आजही कोणी म्हणणार नाही की हा आपल्या नगरपालिका हद्दीतला रस्ता आहे का. अशा हायवे क्वालिटीचा रस्ता आम्ही पूर्ण करण्यात आला. त्याचप्रमाणे हे वैशिष्ट्यपूर्णमध्ये जसे आम्ही हे 6 ग्राउंड केले, तसेच बाकीच्या बाजारपेठेतील पूर्ण जे 12 ते 13 शेड आहेत ते शेडही आम्ही आमच्याच वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय नरेंद्र मोदी व देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्हाला जे वैशिष्ट्यपूर्णसाठी पैसे मिळाले होते असे शहरातील 12 ते 13 ग्राउंड आम्ही जसे आमच्या वार्डात केले तसेच बाकीचे ग्राउंड बाकीच्या प्रभागात पूर्णत्वास नेलेले आहेत व यानंतरही बरेच आम्हाला काम करायची आशा आहे. ज्या पुढच्या काळात आम्ही ती कामे पूर्ण करू अशी आशा बाळगतो. प्रभाग क्रमांक 13 हा जवळजवळ 40-50 वर्षापासून हा दुर्लक्षित होता नगरपालिकेच्या ह्याच्यातनं. मी ज्यावेळेस स्वीकृत नगरसेवक झालो त्यावेळेस पहिल्यांदा जो लक्ष्मीनगरचा ते नगरपालिके हद्दीपर्यंतचा रस्ता केला. त्याच्यानंतर माननीय भाऊसाहेब फुंडकर तत्कालीन पालकमंत्री यांनी बुलढाणा शहरासाठी 2 कोटी रुपये विशिष्ट अनुदान व रस्ते अनुदान या माध्यमातून दिले आहे. त्याच्यातून एक रस्ते अनुदानातून म्हणजे तहसील चौक ते बाल शिवाजीपर्यंतचा हा 1 कोटीचा रस्ता आपण केला नाल्यासह. नंतर 1 कोटीमध्ये बुलढाणा शहरातील 11 ओपन स्पेस आणि मार्केटमध्ये 10 ठिकाणी ओट्यांमुळे टीन शेड केले. आणि वार्ड क्रमांक 13 मध्ये जेवढे ओपन स्पेस होते ते 6च्या 6 ओपन स्पेस आपण तार फिनिशिंग आणि चेन लिंक करून त्याची लेवलिंग करून हे त्याला गेट बीट लावून सगळं आपण केले. ते सर्वात मोठं ग्राउंड जैन मंदिराचे जे ग्राउंड आहे त्याला आपण फिरायचा ट्रॅकही केलेला आहे. आज ज्येष्ठ नागरिक म्हणून ते तिथं फिरतात आहे. आणि त्याच्यामध्ये आपण ओपन जिम या एक 8-10 दिवसात तिथे लागून जातील एवढे कामं आपण केले. तिथे कामं बरेचसे अजून पेंडिंग आहे. ते कामं या मार्चपर्यंत या प्रभागातले सर्व कामं होऊन जातील. त्याचे आता वैशिष्ट्यपूर्णतून याच्यातून माननीय आमदार साहेबांनी आपल्याला बराच पैसा दिलेला आहे आणि ते देणार पण आहे. त्यांनी तसं आपल्याला आश्वासनही दिलेलं आहे की मी पूर्ण कामं हे करून देतो. जवळपास 4-5 रस्ते महावीर नगरमधील जे रस्ते जेव्हापासून महावीर नगर हे डेव्हलप झालं
तेव्हापासून त्या भागातले रस्तेच नाही आहे. ते 3 रस्ते, नंतर एक गणपती मंदिरासमोरील रस्ता, एक आपला फुलबाग बालक मंदिर जैन मंदिरासमोरील रस्ता, असे 4 रस्ते, 5 रस्ते हे आता येत्या मार्चपर्यंत हे कामं पूर्ण होतील आणि त्या भागातला जवळजवळ पूर्ण समस्या सुटतील अशी मी ग्वाही देतो. त्या प्रभागामध्ये काही घाणीचं साम्राज्य जास्त दिसलं, जिथं सर्व्हिस लाईन असतील, नाल्या वगैरे ते साफ झालेल्या नव्हते, नाही असं लोकांची तक्रार होती. नाल्या साफ हे व्हायला आज तो प्रभाग सर्वात मोठा प्रभाग आहे. तर एकदा तिथे प्रभाग सुरू झाला तर साफसफाई करायला नाही म्हटलं तर त्याला 4 ते 5 दिवस लागतात इकडनं, आणि मग 4 ते 5 दिवसानंतर परत हे होतं. तर थोडं ते घाणीचं साम्राज्य हो, घाण होते, पण घंटागाडी म्हणा किंवा हा रेग्युलर येतं, त्यातल्या त्यात आम्ही जास्तीत जास्त हे करायचा प्रयत्न करतोय. दिवाबत्तीच्या संदर्भात काय सांगा? दिवाबत्ती रेग्युलर आहे, दिवाबत्ती रेग्युलर आहे, दिवाबत्तीचा कुठे काही प्रॉब्लेम नाही. आपण आता आमदार साहेबांनी आपल्याला परत 5 हायमस दिले, तिथे एक लागलेला आहे, एक हायमस आपल्या स्वामी समर्थ केंद्राजवळ लागलेला आहे, एक हायमस आपलं जैन मंदिरासमोरील त्या रोडवर लागलेला आहे. अजून 5 हायमस त्यांनी आता मंजूर केले. एका महिन्याभरात ते 5 हायमस पूर्ण आपल्या शहरात, वार्डात, प्रभागात लागतील. पाणी पुरवठ्याच्या संदर्भात काही नागरिकांचं असं म्हणणं आहे की नियमित एका पर्टिक्युलर वेळेवर पाणी पुरवठ्याचं असं होतं. हे आता या 2 महिन्यात सर्क्युलर रोडचं जे काम चालू आहे त्यामुळे पाण्याची अनियमितता थोडीफार होते. त्याबद्दल मी नागरिकांची दिलगिरी व्यक्त करतो. पण ती जी आहे की जे पाईपलाईन चेंज करायचे आहेत, पाईपलाईन कुठं फुटल्या जातात, ते हे होतात, ते त्यामुळे थोडाफार पाण्यापुरवठ्याचा हे होतं आहे, पण आता सुरळीत चालू होऊन जाईल. संमिश्र प्रतिक्रिया नव्हे तर कुठल्याही पद्धतीचा विकास या ठिकाणी झालेला नाही. पूर्णपणे साध्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्याचा देखील अभाव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला आढळून येतो. आणि या संदर्भात जे काय आम्ही तुमच्यापर्यंत आहे ती वस्तुस्थिती या प्रभागामधली मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत प्रतिक्रिया पाहून जरी आज रोजी जरी वाटत असले की कुठलाही विकास झालेला नाही, इथले स्थानिक नगरसेवक जे आहेत ते पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत, तरी मात्र कोण पास कोण नापास हे आम्ही ठरवणार नाही, हे तुम्हाला ठरवायचं. एक सजग मतदार म्हणून, एक जनता म्हणून हे तुम्हाला ठरवायचं आहे. आणि याचबरोबर या प्रभागाचा आपण जो आढावा घेतला आहे, पुन्हा एकदा उद्याच्या भागात आपण जाणार आहोत प्रभाग क्रमांक 12 मध्ये, आणि त्या ठिकाणी देखील त्या प्रभागाचा झालेला विकास, तिथल्या नागरिकांच्या समस्या आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत याच ठिकाणी इथंच थांबूया. पाहत राहा BCCN न्यूज, 24 वर्ष विश्वासाची. आपण पाहत आहात BCCN न्यूज प्रस्तुत आवाज बुलढाणेकरांचा, लेखाजोखा नगरसेवकांचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था, घराघरातील नाते, घरातील प्रत्येकाचे खाते, आणि शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा, कोटा, लातूर, नांदेड. सारखा रिझल्ट आता बुलढाण्यात. शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था. 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS, 30 BAMS, 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT, 1 NIT, 1 IIIT. तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमच्याकडे आपली गुंतवणूक इतकी सुरक्षित जसे मूल आईच्या कुशीत.